नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे द जिनेस अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आज आपण एका नव्या इनिशिएटिव्हला सुरुवात करत आहोत. सरकारी योजना, ज्यालाच गव्हर्नमेंट स्कीम्स असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. तर आज आपण अशाच 2020-19 आणि त्याच्या अगोदरच्या काही गव्हर्नमेंट स्कीम्स बघणार आहोत. तर चला, आपण जास्त वेळ न घालता आपण डायरेक्टली स्कीमकडे जाऊयात. तर पहिली स्कीम आहे मित्रांनो, प्रधानमंत्री जनधन योजना. सर्वांनाच अगदी टच केलेली स्कीम आहे ही. जवळपास सर्वच लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे. प्रधानमंत्री जनधन योजना. थोडंसं नावाचं डिकोडिंग करत चला, त्याच्यातूनही बराच अर्थ आपल्याला इथं उलगडला जातो. जनधन, लोकांचं धन. तर बेसिकली याच्यामध्ये महत्त्वाचं काय, तर ही सुरुवात कधी झाली? सुरुवात झालेली आहे 28 ऑगस्ट 2014. सुरुवातीवरच का फोकस केला मी, तर आपण जर बघितलं आलेले मागचे प्रश्न, राज्यसेवा किंवा कंबाईन असेल किंवा ग्रुप सी किंवा एखादी सरळ सेवा एक्झामही असेल, तर त्याच्यावर तुम्हाला डायरेक्टली प्रश्न हा त्याची सुरुवात कधी झाली आणि त्याचा उद्देश काय याच्यावरच फोकस केला जातो. असंच एक एक्झाम्पल आपण राज्यसेवा 2019 आलेल्या प्रश्नाचा बघूयात. तर संबंधित प्रश्न आहे बघा मित्रांनो, हा राज्यसेवा 2019चा पेपर आहे. तर या प्रश्नामध्ये विचारलेलं बघा, प्रधानमंत्री जनधन योजना खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू करण्यात आली? सरळ सरळ प्रश्न आहे, कुठलाही कॉम्प्लिकेशन नाही किंवा कुठलाही कन्सेप्ट क्लॅरिटी असण्याची गरज नाही तुम्हाला. फॅक्च्युअल डेटा आहे खूप. तर 28 ऑगस्ट आत्ताच बघितलं आपण, 28 ऑगस्ट 2014. असंच प्रत्येक स्कीमबद्दल आहे, आपण ते समोर डिटेलमध्ये बघणार आहोत. तर चला, आपण थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन बघूयात आहोत जनधन योजनेबद्दल. तर ही आहे जनधन योजना. तर सुरुवात झाली आपण बघितली 28 ऑगस्ट 2014. उद्देश काय त्याचा? हा उद्देश आहे त्याचा वित्तीय समावेशनासाठी ही योजना राबवली गेली. आता वित्तीय समावेशन थोडा अवघड शब्द वाटतो, पण तेवढा तो अवघड नाही. वित्तीय समावेशन म्हणजेच काय, तर ज्या लोकांचा आजपर्यंत बँकेशी किंवा कुठल्याही अर्थव्यवस्थेशी रिलेटेड संस्थेशी कुठलाही संबंध आलेला नाही, तर अशा लोकांना अर्थव्यवस्थेशी जोडणे किंवा त्यांचे स्वतःचे बँक अकाउंट असणे, स्वतःचं एक बँक खातं असणे, यासाठीच ही प्रधानमंत्री जनधन योजना राबवली गेली होती. तर काय, देशातील प्रत्येक गरीब व्यक्तीचे बँक खाते उघडणे याच्यामध्ये गरजेचं आहे. त्यासोबत तुम्हाला आता बँक खातं उघडल्यानंतर रुपे कार्ड म्हणजे ATM कार्डसारखं एक रुपे कार्ड असतं, तर तेच रुपे कार्ड तुम्हाला दिलं जातं. आणि त्यासोबतच तुम्हाला 2 लाख रुपयांचा विमाही याच्यामध्ये प्रोव्हाइड केला जातो. हे 2 लाख विम्याची तरतूद अगोदर 1 लाख होती, आता त्याच्यामध्ये सुधारणा करून 2 लाख रुपये करण्यात आलेली आहे. या योजनेत सर्वाधिक बँक खाते हे उत्तर प्रदेश राज्यात उघडले गेलेले आहेत. सर्वांनाच माहीत असेल, उत्तर प्रदेश राज्याची सर्वाधिक लोकसंख्या असल्यामुळं तर ह्या राज्यात सर्वाधिक बँक खाते उघडण्यात आलेले आहेत. आणि महाराष्ट्राचं स्थानही तसं काही कमी नाही आहे. महाराष्ट्र इथं 4थ्या स्थानावर आपल्याला दिसून येतो आहे. महाराष्ट्राचं 4थं स्थान आहे आणि सर्वाधिक खातेही उत्तर प्रदेशमध्ये उघडले आहेत. आणि विशेष सांगायचे या स्कीमबद्दल, तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, जो आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलो त्या बुकबद्दल, तर त्या गिनीज बुकामध्ये सुद्धा या योजनेची नोंद करण्यात आलेली आहे. गिनीज बुकमध्ये या योजनेची नोंद केलेली आहे. आत्ता सुरू असलेल्या RRB NTPC सुद्धा याच्यावर प्रश्न विचारला गेला होता बघा. आता डिसेंबरमध्ये जे एक्झाम झाल्यात किंवा अजूनही चालू आहेत, त्या एक्झाममध्येच ह्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही एक्झाम दिली असेल तर तुम्हाला इथं क्लिअर होईल लगेच तो. तर ही आहे प्रधानमंत्री जनधन योजना. थोडीशी फास्ट रिव्हिजन करूयात आपण त्याची. सुरुवात महत्त्वाची त्याची 28 ऑगस्ट 2014 रोजी सुरुवात झाली. आणि उद्देश काय, तर वित्तीय समावेशनासाठी ही योजना राबवली गेलेली आहे. तर एवढं इथं महत्त्वाचं आहे. चला, या पुढच्या स्कीमकडे जाऊयात आपण. पुढची स्कीम आहे मित्रांनो, मुद्रा योजना. ही पण सर्वांना बहुतेक वेळा न्यूजपेपरमध्ये आपण वाचतोच. तर याचा मुद्रामध्ये बघा, हा लोगो आहे त्याचा मुद्राचा, MUD आणि मराठीमध्ये R आणि शेवटी A लिहिलेला आहे त्यानं. तर मुद्राचा फुल फॉर्म काय आहे? मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्सिंग एजन्सी. आता जे छोटे छोटे उद्योगधंदे आहेत किंवा असंघटित छोटे उद्योग जे आहेत, तर त्यांना वित्त पुरवठा करणाऱ्या ज्या संस्था आहेत, तर त्यांना एक सपोर्ट किंवा आर्थिक सहाय्य या मुद्रा योजनेअंतर्गत केलं जातं. तर याच्यामध्ये एक विशेष लक्ष ठेवायचं म्हटलं तर हे जे छोटे उद्योगधंदे आहेत त्याच्यामध्ये फक्त बिगर कृषी पाहिजे, ते म्हणजे कृषी रिलेटेड नको, शेती व्यतिरिक्त जे उद्योगधंदे असतील तर अशा उद्योगधंद्यांना याद्वारे अर्थसहाय्य केलं जातं. तर हा त्याचा उद्देश आहे, असंघटित छोट्या उद्योगधंद्यांना वित्तपुरवठा करणे. इथं तुम्हाला जाणून बुजून ऑप्शनमध्ये किंवा राज्यसेवेसारख्या एक्झाममध्ये 2-3 ऑप्शन दिलेले असतात बघा खाली सब ऑप्शनमध्ये 2-3 स्टेटमेंट असतात. त्याच्यामध्ये हे आवर्जून स्टेटमेंट दिलं जातं की याच्यामध्ये कृषी क्षेत्रासाठीही लोन दिलं जातं किंवा कर्ज पुरवठा केला जातो का, तर नाही. बिगर कृषी जे उद्योगधंदे आहेत असंघटित क्षेत्रासंबंधित त्यालाच फक्त इथं वित्तपुरवठा केला जातो. तर याची सुरुवात महत्त्वाची आहे 8 एप्रिल 2015. आणि नंतर आहे उद्देश काय, तर असंघटित छोट्या उद्योगधंद्यांना वित्तपुरवठा करणे. नंतर बघूयात अजून सूक्ष्म उपक्रमांना वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांना ते अगोदर सांगितले पुरवठा करणे आहे. आणि हे मायक्रो आणि स्मॉल म्हणजेच काय, छोट्या आणि लघु उद्योग जे आहेत त्यांना इथं कर्ज पुरवठा केला जातो.
तर यानुसारच कर्जाचे बघा वेगवेगळे प्रकार आहेत. आपले जसे तारुण्याचे प्रकार असतात शिशु, किशोर आणि तरुण, तर त्याचप्रमाणे इथं कर्जाचे प्रकार पाडले गेलेले आहेत. शिशु म्हणजेच काय, तर सर्वाधिक छोटं असतं ते 50,000 रुपयापर्यंत कर्ज, तर ते शिशु कर्जामध्ये गणलं जातं. नंतर किशोर आहे, तर त्याच्यानंतर शिशुनंतरची स्टेज आहे ती, आणि तरुणच्या मधली इंटरमिजिएट स्टेज जी आहे तर त्याला किशोर कर्जाचा प्रकार म्हटलं जातं. ती असते 50,001 ते 5 लाखापर्यंत, आणि शेवटची आहे तरुण, ती 5 लाख ते 10 लाखापर्यंत ही कर्जाचा प्रकार आहे. बघूयात आपण परत एकदा रिव्हिजन करूयात त्याची. मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्सिंग एजन्सी हा फुल फॉर्म अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही कंबाईनचा पेपर दिला असेल तर 19ला बघा नीतीचा फुल फॉर्म विचारला तुम्हाला, नीती आयोगाचा फुल फॉर्म काय आहे तो. तर बऱ्याच मुलांचं तिथं इन्स्टिट्यूशनऐवजी इन्स्टिट्यूट हे थोडं कन्फ्युजन झाल्यामुळे चुकलाही प्रश्न तो. तर त्याचप्रमाणे तुम्हाला मुद्रावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो फ्युचरमध्ये येणाऱ्या एक्झाममध्ये. त्याच्यामुळे हे थोडंसं लक्षात ठेवा. मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्सिंग एजन्सी, मुद्रा. थोडंसं स्कीमचं नाव थोडं उलगडलं आपण तर त्याच्यातून बराच अर्थ आपल्याला इथं क्लिअर होतो. मुद्रा 8 एप्रिल 2015ला सुरुवात झाली, आणि असंघटित छोट्या उद्योगधंद्यांना वित्त पुरवठा करणे, जे बिगर कृषी आहेत, शेती व्यतिरिक्त उद्योगधंद्यांना. तर इतकंच या स्कीमबद्दल महत्त्वाचं आहे. तर याच्यावर काही आलेले प्रश्न बघूयात आपण. 2018चा प्रश्न आहे बहुतेक हा कंबाईनचा. तर बघा इथंच काय, सरकारी योजना आणि त्याची उद्दिष्ट जोड्या लावायला विचारलेले आहेत. बघा एका प्रश्नामध्ये तुम्हाला 4 स्कीम माहीत असणं गरजेचं आहे. तसं बघितलं तर हा 4 मार्काचा प्रश्न असणं गरजेचं होतं, पण आयोगानं आपल्यासोबत चाल खेळून येतं एकाच मार्काला 4 स्कीम विचारलेल्या आहेत. तर बघूयात आपण आताच बघितले आपण प्रधानमंत्री मुद्रा योजना. तर आपण काय, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना LPG जोडणी असं काही कुठेही नव्हतं. नंतर वीज वितरण कंपन्यांचे आर्थिक आरोग्य सुधारणे असं कुठेही नव्हतं. सार्वत्रिक घरगुती विद्युतीकरण कुठेही उल्लेख नव्हता. पण जो आहे शेवटचा, सूक्ष्म उद्योगांना पुनर्निर्मित आणि विकास, हे त्याचा उद्दिष्ट इथं बरोबर आहे. त्याच्यामुळे एचा आहे पर्याय क्रमांक 4. तर चला या पुढील योजनेकडे जाऊयात आपण. असेच हे बाकीचे ऑप्शन आहेत ते आपण येणाऱ्या योजनेमध्ये बघणारच आहोत. तर पुढील योजना आहे सौभाग्य योजना. तर बघा मागच्या स्लाईडमध्येच आपल्याला सौभाग्य योजनेवर प्रश्न विचारला होता. बघा सौभाग्य योजना सेकंड ऑप्शन आहे सौभाग्य योजना. तर आपण योजना अगोदर बघूयात, नंतर या प्रश्नावर परत येऊयात. तर बघूया सौभाग्य योजना काय आहे. मित्रांनो, अगोदरच्या स्लाईडमध्ये सांगितल्याप्रमाणे शब्दाला अगोदर डिकोड करत चला. SAUBHAGYA सौभाग्य म्हणजेच काय, सहज बिजली हर घर योजना. इथं बिजलीचा उल्लेख झाला म्हणजेच काय, इलेक्ट्रिफिकेशन संबंधित असणार आहे ती. तर चला अर्धा प्रश्न आपला इथं सॉल्व्ह झाला. चला आपण प्रश्नाकडे जाऊयात. मग प्रश्न काय सांगतोय, सौभाग्य योजना तर कशा संबंधित, LPG जोडणी काही विशेष नव्हता. हा सार्वत्रिक घरगुती विद्युतीकरण म्हणजेच काय, बीचं असलं पाहिजे 3. तर आपल्याला सरळ सरळ मिळून गेलं, जास्त डोकं लावण्याची सुद्धा गरज पडली नाही. तर बघा आपण डिटेलमध्ये अजून त्याची माहिती. सौभाग्य योजना तर काय, सुरुवात कधी झाली, सप्टेंबर 2017मध्ये. टॅगलाईन काय त्याची, प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना, म्हणजे प्रत्येक घराला सहजरित्या एक विद्युत कनेक्शन किंवा विद्युत पुरवठा झाला पाहिजे, हा त्याचा उद्देश आहे. देशातील सर्व भागात सार्वत्रिक घरगुती विद्युतीकरण साध्य करणे, हा त्याचा मुख्य उद्देश आहे. या अंतर्गत ग्रामीण भागातील सर्व घरांना APL आणि गरीब कुटुंब दोन्हीही, म्हणजे जे अबोव पॉवर्टी लाईन असतील आणि गरीब कुटुंब असतील, ह्या दोन्हींना इथं विद्युत पुरवठा किंवा एक कनेक्शन दिलं जातं. शहरी भागातील गरीब कुटुंबांना इथं थोडंसं लक्षात ठेवण्यासारखं एवढंच आहे की ग्रामीण भागात दोन्हीला दिलं जातं, APL असेल किंवा गरीब कुटुंब असेल, दोघाला इथं कनेक्शन दिलं जातं. पण शहरी भागामध्ये परंतु ते फक्त गरीब कुटुंबांना इथं मोफत वीज कनेक्शन दिलं जातं. आणि याचं नोडल एजन्सी म्हणजे एक महत्त्वाची जी कामगिरी सांभाळणारं असतं तर हे ग्रामीण विद्युतीकरण महामंडळ, रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन इंग्लिशमध्ये तुम्ही करत असाल तर हे त्याचं नोडल एजन्सी आहे. तर महत्त्वाचं काय, सप्टेंबर 2017मध्ये सुरुवात झाली आणि सर्वांना एक सार्वत्रिक घरगुती विद्युतीकरण साध्य करणे हे त्याचा उद्देश आहे. प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना. ॲक्सेसिबल इलेक्ट्रिसिटी टू विलिंग हाऊसहोल्ड्स आणि सबस्टिट्यूशन टू केरोसिन. अगोदर केरोसिनचा कंदील वगैरे चिमणीवर तुम्ही अभ्यासही केलेला असेल त्या बालपणीच्या गोष्टी. तर ते केरोसिनला आपण एक सबस्टिट्यूट म्हणून किंवा त्याला नाहीसं करण्यासाठी आपण इथं ही योजना राबवली गेलेली आहे. आणि आता बहुतेकदा बऱ्याचशे राज्य आणि काही युनियन टेरिटरीज हे केरोसिन फ्री झालेले आहेत. तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की पहिला केरोसिन फ्री स्टेट कोणता आहे आणि पहिली युनियन टेरिटरी कोणती आहे जी केरोसिन फ्री आहे. तर हा तुमच्यासाठी होमवर्क आहे, लगेच तुम्ही टाईप करू शकता कमेंट बॉक्समध्ये. तर चला या स्कीमबद्दल एवढंच आहे. पुढील स्कीम बघूयात आपण. पुढील योजना बघूयात, उज्ज्वला योजना. बघा त्या प्रश्नामध्ये ह्या योजनेचाही उल्लेख होता, मागच्या स्लाईडवर आपण बघितलं तो प्रश्नामध्ये. तर ही आहे उज्ज्वला योजना. बहुतेक ही स्कीम ही बऱ्याच जणांना, आपल्या घरामध्ये गॅस असेल तर त्या टाकीवर आपल्याला लिहिलेली दिसते, गॅसची टाकी असेल तर त्याच्यावर लिहिलेलं असतं का उज्ज्वला योजना अंतर्गत. तर तीच आहे ही उज्ज्वला योजना. सुरुवात झाली ही मे 2016मध्ये. आणि उद्देश काय याचा, तर गरीब कुटुंबांना LPG
LPG म्हणजे काय बघा, इथं फुल फॉर्मही विचारला जातो. असे छोटे छोटे फुल फॉर्म तुम्ही थोडेसे लक्षात ठेवत चला. याच्या अगोदर हे DBTवर डायरेक्टली प्रश्न विचारलेला आहे आयोगानं राज्यसेवेमध्ये. नंतर आहे LPG. LPGवरही असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे LPGचा फुल फॉर्म तुम्ही लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस हे इथं करून ठेवणं गरजेचं आहे आधी. नंतर काय आपण सुरुवात बघितली मे 2016. उद्देश काय, गरीब कुटुंबांना LPG म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅसची जोडणी देणे आणि केंद्रामार्फत डिपॉझिट मुक्त LPG कनेक्शन सोबतच 1600 रुपये त्यांनाही इथं कनेक्शन अंतर्गत दिलं जातं. म्हणजे गॅसही दिला जातो आणि 1600 रुपये इथं प्रति कनेक्शनद्वारे दिले जातात. सप्टेंबर 2019मध्ये पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत 8 कोटी, बघा हे थोडंसं विशेष आहे इथं, त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे. 8 कोटी LPG कनेक्शनचं लक्ष पूर्ण झालेलं आहे. ज्यावेळेस ही योजना राबवली गेली होती त्यावेळेस लक्ष ठेवलं होतं 8 कोटीचं. 8 कोटी कनेक्शन हे भारतामध्ये वाटले जाणार आहेत. तर त्या 8 कोटीचं कनेक्शनचं त्यांचं टार्गेट आहे ते कंप्लीट झालेलं आहे सप्टेंबर 2019मध्ये. तर याच्यासाठी पात्रता काय आहे, तर 18 वर्षावरील महिला असणं गरजेचं आहे. म्हणजे ती हे नको आहे, बालविवाह वगैरे झालेला नसला पाहिजे. नंतर BPL ते बिलो पॉवर्टी लाईन असली पाहिजेत. जुनी जोडणी नसावी त्यांच्या घरामध्ये एखादी. म्हणजे हा त्याचे काही पात्रता आहेत. तर ही आहे उज्ज्वला योजना. याच्या अंतर्गत काय महत्त्वाचं आहे, LPG कनेक्शन दिलं जातं आणि मे 2016मध्येची सुरुवात झालेली आहे. तर चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. ही आहे उज्ज्वला योजना. तर पुढील आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी. बघा मित्रांनो, या स्लाईडसोबत मी काही इमेजेसही अटॅच केलेल्या आहेत इथं बघा. या तुम्ही ह्या जरी लक्षात ठेवला तरी तुम्हाला स्कीमचा बराच अर्थ, की फक्त तुम्हाला इथं डेट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. उज्ज्वला म्हटल्यानंतर तुम्हाला अशी टॅके आठवली की तुम्ही म्हणणार की हा गॅस कनेक्शन फ्रीमध्ये दिलं जातं. तर हे तुम्हाला एक सोपं किंवा एक अजून लक्षात राहण्यासाठी ह्या मी इथं स्कीम इमेजेस काही लावलेले आहेत, त्याला अटॅच केलेले आहेत. त्याही तुम्ही इथं विशेष लक्ष देऊ शकता. प्रत्येक स्कीमला मी असेच काहीतरी काही म्हणण्यापेक्षा त्याच्या संबंधात इथं इमेजेस अटॅच केलेले आहेत. चला पुढील योजनेकडे जाऊयात. पुढील योजना आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी. आपल्या सर्वांनाच माहिती आहे किसान सन्मान निधी किंवा ह्याला PM किसान योजना असंही म्हटलं जातं. सर्वांना टच करणारे, सर्वांना मिळत असेल आता 2-2 हजार प्रत्येक 4 महिन्यांना. तर ती स्कीम ही आहे. प्रत्येक 4 महिन्याला आपल्याला 2-2 हजार असे करून एका वर्षामध्ये 6,000 रुपये दिले जातात. तर त्या योजनेबद्दल आपण आज बघणार आहोत. तर सुरुवात कधी झाली, 24 फेब्रुवारी 2019. आणि जे ही जी सुरुवात जरी 24 फेब्रुवारी 2019 पासून झाली असेल तरी याची म्हणजे रिट्रोस्पेक्टिव्हली ही इम्प्लिमेंट झाली. रिट्रोस्पेक्टिव्हली म्हणजेच काय, तर एखादी योजना जर आज राबवली किंवा आज सुरू केली गेली तरी एखादी योजना पूर्वीच्या काळापासून राबवणे म्हणजे पूर्वीपासून त्याचा लाभ देणे. म्हणजे एखादा समजा मी आज आपण जानेवारी महिन्यामध्ये आहे तर मागच्या डिसेंबरपासून एखादी योजना राबवायची, त्याला म्हणायचं रिट्रोस्पेक्टिव्हली. तर ही स्कीमही तशीच 24 फेब्रुवारी 2019 रोजी जरी सुरू झालेली असली तरी हिची राबवलेली म्हणजे रिट्रोस्पेक्टिव्हली राबवली गेली ती डिसेंबर 2018 पासून. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना हे डिसेंबर 2018 पासून इथं पैसे किंवा त्यांचा तो हप्ता मिळणार आहे. तर ती रिट्रोस्पेक्टिव्हली इम्प्लिमेंट केली गेली. 24 फेब्रुवारी 2019ला सुरुवात झाली तिची. कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय या अंतर्गत येते. ॲग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर या मिनिस्ट्री अंतर्गत. यालाच आपण PM किसान, जास्त पॉप्युलर नेम आहे, PM किसान योजना असे म्हणतो. शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. त्या अंतर्गत सरकारने या योजनेची व्याप्ती वाढवून सर्वच शेतकऱ्यांना यात समाविष्ट केलेले आहे. अगोदर लघु म्हणजे 5 हेक्टरपर्यंत 2 हेक्टरपर्यंत होती ती, म्हणजे 5 एकर. ज्यांना 5 एकरपेक्षा कमी जमीन असेल तर तेच शेतकरी याच्यामध्ये इन्क्लूड केले जात होते. पण आता त्यांनी अटही ती काढून टाकलेली आहे आणि आता सर्वच शेतकऱ्यांचा समावेश या योजनेमध्ये करून घेतलेला आहे. त्याच्यामुळे आता बहुतेक शेतकरी या योजनेमध्ये समाविष्ट झालेले आहेत. किती जरी त्याची वाढवली असली क्षमता किंवा लिमिट नसलं त्याला, तरी काही लोकांना म्हणजे संविधानिक पद असेल धारण केलेली एखादी व्यक्ती. संविधानिक पद म्हणजेच काय, तर संविधानामध्ये त्या एखादं कलम आहे किंवा त्याचा उल्लेख आहे त्या पदाचा, तर अशा पदावर असणारी व्यक्ती राष्ट्रपती आहे, पंतप्रधान असेल, उपराष्ट्रपती, राज्यपाल, तर यांना ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही. आजी माजी आमदार किंवा खासदार असतील हेही अपात्र या योजनेसाठी ठरणार आहे तिथं. हे आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी. परत फास्ट रिव्हिजन करूयात. 24 फेब्रुवारी 2019 सुरुवात झाली. कृषी व शेतकरी मंत्रालय अंतर्गत राबवली गेली आणि शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. आता मित्रांनो, तुम्हाला प्रश्न जर विचारला गेला परीक्षेमध्ये तर इथं तुम्हाला फेरफार करण्यासारखं काय, इथं डेटमध्ये फेरफार करू शकतात आणि ह्या योजनेची जी रक्कम आहे त्याच्यामध्ये एक फेरफार करू शकतात. तुम्हाला इथं 6,000 दिले तर तुम्हाला इथं 8,000 विचारू शकतात. कंबाईन एक असाच प्रश्न विचारला होता मातृवंदना योजनेबद्दल, तिथं 8,000 अमाऊंट दिली होती तुम्हाला. तर हे तिथं वाक्य चुकीचं होतं ते. तर असंच तुम्हाला इथं ते थोडंसं पॅचमध्ये पकडू शकतात. त्याच्यामुळे थोडंसं विशेष लक्ष ठेवा. 6,000 रुपये दिले जातात आणि 24 फेब्रुवारी 2019ला याची सुरुवात झालेली आहे. तर चला या पुढच्या योजनेकडे जाऊयात आपण. मित्रांनो, ह्या स्कीम आपण
परीक्षेसाठी तर वाचतच आहोत, पण तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या ओळखीत कोणी असेल ज्यांनी या योजनेचा फायदा घेतलेला नाही, तर त्यांनाही तुम्ही अवेअर करणं या योजनेबद्दल, किंवा अशी योजना तुम्ही अप्लाय करा या योजनेसाठी, त्यांनाही याचा फायदा होऊ द्या. कारण अभ्यासासाठी फक्तच करू नका, याचा समाजाला काही फायदा होऊ द्या, त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचली जाऊ द्या. तर चला या पुढच्या स्कीमकडे जाऊयात आपण. प्रधानमंत्री स्वामित्व योजना, मग नवीन स्कीम आहे ही. 24 एप्रिल 2020ला लॉन्च झालेली आहे पंचायत राज मंत्रालयाकडून. तर स्वामित्वचा फुल फॉर्म बघू आपण अगोदर. स्वामित्व काय म्हणते? स्वामित्व म्हणजे काय? एखाद्यासोबत असलेली एक रिलेशन आहे वेगळ्या प्रकारचं. ते काय आहे? सर्वे ऑफ व्हिलेजेस अँड मॅपिंग विथ इम्प्रोवाइज्ड टेक्नॉलॉजी इन व्हिलेज एरियाज. तर बघा, याच्यातून तुम्हाला जर काही जास्त डोक्यावरून जात असेल तर तुम्ही सरळ या इमेजकडे बघा, हे तुम्हाला समजण्यासाठी खूप सोपं जाईल. प्रॉपर्टी कार्ड आहे. प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच काय? तर तुमची एखादी लँड असेल किंवा म्हणजे जमीन असेल किंवा तुमचं घर असेल स्वतःचं, तर कधी कधी बऱ्याच दिवस असं होतं की एखादा मोठा पॉवरफुल आदमी असेल किंवा माणूस असेल, तर तुम्हाला तुमच्या तिथून तो काढून देण्याचा प्रयत्न करतो, की तिथं एखादी कंपनी वगैरे स्थापन करायची असेल तर तुम्हाला तिथून बऱ्याच वेळा हाकलून दिलं जातं. तर अशा वेळेस तुमच्याकडे काहीतरी त्या जमिनीचा रेकॉर्ड असला पाहिजे किंवा त्या घराचा रेकॉर्ड असला पाहिजे. त्यासाठीची प्रधानमंत्री स्वामित्व योजना आहे. तर बघूया त्या योजनेबद्दल अजून काही. 24 एप्रिल 2020ला हे पंचायत राज मंत्रालयाकडून या योजनेची घोषणा झाली होती. योजनेअंतर्गत जमिनीच्या मालकांना संपत्ती कार्ड, बघा हे संपत्ती कार्ड जे आहे तेच प्रॉपर्टी कार्ड, हे प्रॉपर्टी कार्ड वितरित करण्यात येणार आहेत. सगळ्यांनाच घर असेल किंवा जमीन असेल तर त्या प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार आहेत. आपलं जसं आधार कार्ड आहे किंवा पॅन कार्ड असतं डिजिटल, आता वोटर आय डी डिजिटल फॉर्ममध्ये येतात, त्याचप्रमाणे हे प्रॉपर्टी कार्डही आपल्याला इथं दिलं जाणार आहे. या योजनेनुसार जमीनधारक त्याची संपत्ती आर्थिक प्रमाणे वापरू शकणार आहे. आर्थिक प्रमाणे वापरणे म्हणजेच काय? तर या संपत्तीचा उपयोग कर्ज घेणे किंवा अन्य आर्थिक लाभ घेण्यासाठी केला जाऊ शकतो. म्हणजेच काय? तर झंझट नाही त्याची की मला 7/12 दे, हे दे, ते दे किंवा 8 दे. तर डायरेक्टली तो प्रॉपर्टी कार्ड घेऊन जाऊ शकतो एखादं लोन घेण्यासाठी, आणि त्याला त्या प्रॉपर्टी कार्डच्या बेसिसवर त्याला बँकेकडून लोनही दिलं जाऊ शकतं. यासाठी त्याचा आर्थिक प्रमाणे वापर करू शकतो तो. याचा उद्देश काय आहे तर ग्रामीण भागातील लोकांना रेकॉर्ड ऑफ राईट्स देण्यासाठी संपत्ती कार्डचे वितरण करणे. रेकॉर्ड ऑफ राईट्स. तर पुढील 4 वर्षात ही योजना राबवली जाणार आहे. तर या 4 येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला आपण त्या योजनेचा लाभ घेऊ शकता. तर ही आहे प्रधानमंत्री स्वामित्व योजना. विशेष काय याच्यामध्ये 24 एप्रिल 2020ला घोषणा झाली. आणि सरळ विचारण्यासारखं काय तुम्हाला? तर आपल्याला रेकॉर्ड ऑफ राईट्स म्हणजे तुम्हाला इथं प्रॉपर्टी कार्ड किंवा त्यालाच आपण संपत्ती कार्ड असे म्हटलं जातं, त्या संपत्ती कार्ड वितरित करण्यात येणार आहे जमिनीच्या मालकांना. तर ही आहे प्रधानमंत्री स्वामित्व योजना. तर चला या पुढील योजनेकडे जाऊयात. पुढील योजना आहे प्रधानमंत्री किसान मानधन योजना. बघा, या मानधनच्या थोड्याशा कन्फ्यूज करण्यासारख्या योजना आहेत, पण कन्फ्यूज होण्यासारखं काहीच नाही आहे. जेवढ्या काही मानधन आहेत, प्रधानमंत्री किसान आहे, लघु व्यापारी मानधन आहे, तर नंतर स्वयंरोजगार मानधन आहे. तर याच्यामध्ये सर्व योजना जवळपास सारख्याच आहेत, फक्त यातली माणसं बदलली आहेत. आता ते किसान मानधन आहे तर हे किसानांसाठी आहे, म्हणजे शेतकऱ्यांसाठी आहे. 12 सप्टेंबर 2019 रोजी झारखंड येथून ही लॉन्च केलेली आहे, सुरुवात झालेली आहे याची. रांची, झारखंडची राजधानी रांची, तर तेथून या योजनेची सुरुवात झालेली आहे. कधी झाली? 12 सप्टेंबर 2019 रोजी. उद्दिष्ट काय आहे? 5 करोड लघु आणि सीमांत शेतकऱ्यांना, स्मॉल अँड मार्जिनल फार्मर जे आहेत, तर त्या शेतकऱ्यांना किमान पेन्शन देऊन त्यांचे जीवन सुरक्षित करणे. मग शेतकऱ्यांचा जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत शेतीमध्ये काम करू शकतो, पण एकदा थकल्यानंतर, मुलांनी व्यवस्थित सांभाळणे केल्यानंतर त्यांची थोडीशी हे परफड होते शेवटी उतार वयात. तर त्या उतार वयात त्यांना एक आधार म्हणून या योजनेची इथं सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यांना इथं किमान पेन्शन दिलं जातं. म्हणजे तुम्ही आता त्याचे हप्ते भरत राहायचे तुमच्या वयानुसार. 18 ते 40 वर्षाची वयोमर्यादा आहे. तुम्ही 18 ते 40 या वयामध्ये तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता, म्हणजे सुरू करू शकता या वयामध्ये. एकदा 40 क्रॉस झाल्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकत नाही. 18 किंवा 40मध्ये असाल तर तुम्ही या योजनेसाठी 60 वर्षापर्यंत तुम्हाला तिथं पैसे भरणं गरजेचं असतं, आणि 60 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला इथं प्रति महिना 3,000 रुपये इथं पेन्शन मिळतं. तर काय, आपण 18 ते 40 गटामधील असाल तर तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करू शकता किंवा या योजनेचा लाभ घेऊ शकता, आणि 60 वर्षानंतर तुम्हाला इथं 3,000 रुपये पेन्शन इथं सुरू होते. योजनेतील लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास, समजा 60 वर्षानंतर पैसे भरले आणि मध्येच समजा लाभार्थ्याचा मृत्यू झाला, तर त्याच्या पत्नीला ही तिची निम्मी रक्कम इथं मिळणार आहे. कळाली? किसान मानधन योजना. एक प्रकारे काय, जशी गव्हर्नमेंट एम्प्लॉई असतात त्यांना जशी रिटायर झाल्यानंतर पेन्शन मिळते, तर शेतकऱ्यांना तीच एक ॲश्युरिटी म्हणून, त्यांना एक शाश्वती म्हणून इथं पेन्शनही त्यांनाही मिळणार आहे. ती 3,000 रुपये पेन्शन मिळणार आहे. पण त्यांना एवढंच आहे इथं की 18 ते 40 या वयोगटातील तुम्ही असाल तर त्या योजनेसाठी अप्लाय करणं इथं गरजेचं आहे. 60 वर्षानंतर तुम्हाला इथं पैसे भरणं गरजेचं आहे. 55 रुपयापासून तर 200 रुपयापर्यंत तुमच्या एजनुसार इथं ती अमाऊंट व्हॅरी होत चालते. तर ही आहे प्रधानमंत्री किसान मानधन योजना. किसान मानधन योजना. तर चला पुढील योजनेकडे जाऊयात. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना.
मित्रांनो, मागील योजनेमध्ये बघितलं तेच आहे, सर्व इथं रिपीट झालेलं. फक्त वेगळं काय इथं 5 मार्च 2019ला सुरुवात झाली. ही वस्त्राल एक गाव आहे अहमदाबादमधलं, तर तिथून ही सुरुवात झाली, वस्त्राल अहमदाबाद येथून. हे थोडंसं लक्षात ठेवत चला, कारण इथंच बऱ्याच वेळा आपल्याला गफलत केली जाते आयोगाकडून. रिक्षा चालक म्हणजे आता श्रमयोगी मानधन बघा, तिथं काय होतं, किसान मानधन म्हणजेच किसानांसाठी, ती फार्मरसाठी, शेतकऱ्यांसाठी आहे. तर श्रमयोगी म्हणजेच काय, जे श्रम करणारे कामगार आहेत. श्रम करणारे म्हणजेच कोणते, रिक्षा चालक असेल, मजूर असेल, कामगार आहे, घरकाम करणाऱ्या स्त्रिया असतील, इत्यादी असंघटित क्षेत्रातील जे कामगार आहेत, तर त्यांनाही आपल्या एका वयानंतर एक मानधन मिळावं, एक पेन्शन मिळावी. तर यासाठीची एक पेन्शन योजना आहे. सेम क्रायटेरिया आहे त्याच्यासारखाच. 18 ते 40 वयोगटातील या योजनेसाठी अप्लाय करू शकतात. फक्त त्यांचं मासिक उत्पन्न जे आहे तर ते 15,000पेक्षा कमी असलं पाहिजे, किंवा 15,000पर्यंतही चालू शकतं, पण 15,000पेक्षा जास्त असता कामा नये. त्यामुळे 15,000 किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असेल तर तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करू शकता. केवळ 55 रुपये ते 200 रुपये. बघा, आता 18 वर्षापासून तुम्ही सुरू करणार आहे, 18 वर्षापासून तर ते 60 वर्षापर्यंत तुम्ही पैसे भरणार असेल, तर नक्कीच तुमच्याकडून कमी अमाऊंटमध्ये तुमची इन्स्टॉलमेंट भरली जाणार आहे. म्हणजेच काय, तुम्हाला 55 रुपयाचा हप्ता असू शकतो तिथं. नंतर किंवा तुम्ही 40 वर्षानंतर सुरुवात केली भरायला, की 40 वर्ष तुमचा आज झालेला आहे आणि तुम्ही 60 वर्षापर्यंत तुमचा हा इन्स्टॉलमेंट भरत जाणार आहात, तर नक्कीच तुम्हाला अमाऊंट थोडी जास्त पडणार आहे. त्याच्यामुळे 200 रुपयापर्यंत तुम्ही इथं तुम्हाला हप्ता पडू शकतो. आणि 40 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंत असं जवळपास 20 वर्ष तुम्ही इथं हप्ता भरणं गरजेचं आहे. आणि 60 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला प्रति महिना 3,000 रुपये इथं मिळणार आहेत. जसे किसान मानधनमध्ये 3,000 मिळणार होते, सेम तीच कंडिशन आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधनमध्ये. तर यात पेन्शन निधीचे व्यवस्थापन जे आहे तर LIC अंतर्गत केलं जातं. आता तुम्ही एवढे पैसे भरणार आहात, तर गव्हर्नमेंटचं एवढं नाही हे करू शकत, तर ती LICकडे एवढं मॅनेजमेंटसाठी दिलं जातं. तर ह्या निधीचे व्यवस्थापन जे आहे, तुम्ही जे पैसे भरणार आहात 55 रुपयापासून ते 200 रुपयापर्यंत, तर ते LIC अंतर्गत इथं त्याचं व्यवस्थापन केलं जाणार आहे. श्रमयोगी मानधन नावातच आहे सगळं श्रमयोगी मानधनमध्ये. तर चला या पुढील योजनेकडे जाऊयात. अजून लघु व्यापारी मानधन बघा, सेम आहे, वेगळं काहीच नाही त्याच्यामध्ये. श्रमयोगी मानधन आपण फक्त त्याचा आता बघा, स्वयंरोजगार पेन्शन योजना व प्रधानमंत्री लघु व्यापारी मानधन योजना. स्वयंरोजगार जे असतील, स्वतःचा काही बिझनेस असेल, त्यांनी स्वतः रोजगार तयार केलेला असेल, तर त्यासाठी, आणि प्रधानमंत्री लघु व्यापारी जे असतील तर लघु व्यापारासाठी. आता लघु व्यापारीमध्ये कोण येतं, स्वयंरोजगार तर स्वयंरोजगार आले. तर लघु व्यापारी कोणते, दुकानदार असेल, किरकोळ व्यापारी असेल, राईस मिलचे मालक असतील, किंवा रिअल इस्टेटचे एजंट असतील, तर यांचा समावेश या लघु व्यापारी वर्गामध्ये होतो. तर या दोन्ही योजनेमध्ये म्हणजे स्वयंरोजगार पेन्शन आणि लघु व्यापारी मानधन, तर याच्यामध्ये दोन्हीमध्ये 18 ते 40 वयोगटातील नागरिक अर्ज करू शकतात. पुन्हा तेच 55 ते 200 रुपयापर्यंत. वयाचे 60 वर्षानंतर तुम्हाला इथं 3,000 रुपये मिळणार आहेत. मासिक पगार हा तिथं तुमचा 15,000पेक्षा कमी आहे, किंवा तेवढा असला तरी चालेल. तर ही आहे मानधन योजना, लघु व्यापारी मानधन योजना. पुढील योजनेकडे जाऊयात. पुढील योजना आहे कुसुम योजना. कुसुम योजना, आता याचा थोडासा तुम्हाला फुल फॉर्म माहीत असेल तरी त्याच्यातून सर्व अर्थ इथं उलगडला जातो. कुसुम बघा, आता कुसुम योजना काय सांगते, किसान ऊर्जा. तर ऊर्जा काय, तर त्यांना लाईट असलं पाहिजे. किसानांना ऊर्जा कशी लागणार आहे, लाईटसाठी, म्हणजे काय, त्यांना मोटर वगैरे चालू करण्यासाठी, पाणी देण्यासाठी शेताला. तर ते किसान ऊर्जा सुरक्षा उत्थान अभियान. उत्थान म्हणजेच काय, तर त्यांचं एक एम्पॉवरमेंट करणं. तर सुरुवात कधी झालीची, 12 फेब्रुवारी 2019 रोजी सुरुवात झालेली आहे. आणि देशातील शेतकऱ्यांना पुरेसे पाणी आणि वीज उपलब्ध करून देणे ह्या कुसुम योजनेचं उद्दिष्ट आहे. तुम्ही ही इमेज लक्षात ठेवू शकता, याच्यानं तुम्हाला बराचसा अर्थ इथं उलगडला जाणार आहे. त्यांना लाईटही दिली आणि पाणीही दिलेलं आहे. त्याच्यामुळे काय, देशातील शेतकऱ्यांना पुरेसे पाणी आणि वीज उपलब्ध करून देणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. 12 फेब्रुवारी 2019 सुरुवात झालेली आहे. हेच आहे कुसुम योजनेबद्दल. तर चला या पुढील योजनेकडे जाऊयात. पुढील योजना आहे प्रधानमंत्री किसान संपदा योजना. प्रधानमंत्री किसान संपदा. किसान संपदा म्हणजे किसानांसाठी असणार आहे. संपदाचं थोडंसं आपण डिकोड करू संपदाला. स्कीम फॉर ॲग्रो मरीन प्रोसेसिंग अँड डेव्हलपमेंट ऑफ ॲग्रो प्रोसेसिंग क्लस्टर्स. ॲग्रो मरीन थोडेसे हार्डवर्ड आहेत समजण्यासाठी. ॲग्रो मरीन प्रोसेसिंग आहेत, ॲग्रोमध्ये तुम्ही शेतीमध्ये जे पिकणार आहे त्याची प्रोसेसिंग आहे, आणि डेव्हलपमेंट ऑफ ॲग्रो प्रोसेसिंग क्लस्टर्स, त्या क्लस्टरचे डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे. इथं 26 मे 2017 रोजी इथं आसाममध्ये याची गोगामुख येथे घोषणा झाली होती. 26 मे 2017 रोजी. एवढं आसाम लक्षात ठेवा फक्त, आणि तारीख लक्षात ठेवा 26 मे 2017. उद्देश काय, तर शेतमालावरील प्रक्रिया उद्योगांना चालना देणे. बघा, आता समजा एखादा एक्झाम्पल घेतला आपण, कुठलाही समजा टोमॅटो आहे, तर टोमॅटोवर प्रोसेस होऊन बरेचसे पुढचे त्याच्यावर प्रक्रिया वगैरे करून नंतर त्याच्यातून जे प्रोडक्ट्स बनतात, तर हे प्रोडक्ट बाहेर न बनता शेतकरी स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून, किंवा शेतकऱ्यांच्या जवळच
हे प्रकल्प सुरू करून शेतकऱ्यांना त्याचा अधिकाधिक फायदा मिळवून देणे हाच योजनेचा उद्दिष्ट आहे. शेतमालावरील प्रक्रिया उद्योगांना चालना देणे आणि कृषी सागरी प्रक्रिया आणि कृषी प्रक्रिया उद्योग विकास, जे अजून काही सागरी प्रक्रिया असेल म्हणजे मासे वगैरे असतील तर याबद्दलही इथं प्रोसेसिंग केली जाणार आहे. म्हणजे स्टोअर हाऊस असेल किंवा कोल्ड स्टोरेज असतील तर इत्यादी फॅसिलिटी या किसान संपदा योजनेअंतर्गत प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. ही आहे किसान संपदा योजना. मित्रांनो, फास्ट होत असेल, एखादी योजना समजत नसेल, तुम्ही परत ती एकदा रिव्हिजन करणं म्हणजे रिव्हर्स करून तुम्ही ती बघू शकता. 26 मे 2017 आणि काय शेतमालावरील प्रक्रिया उद्योगांना चालना देणे, हे दोन इथं उद्देश महत्त्वाचे आहेत. तर चला या पुढील योजनेकडे जाऊयात. जल जीवन मिशन योजना, नावातच सर्व काय योजनेचं. जल जीवन मिशन योजना 15 ऑगस्ट 2019 रोजी प्रधानमंत्री मोदींनी लाल किल्ल्यावर येण्याची घोषणा केली होती. 15 ऑगस्ट 2019. उद्देश काय होता? 2024पर्यंत सर्व घरांना नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवणे, हर घर जल. आजही आपण स्वातंत्र्यानंतर इतकी वर्ष जवळपास 75 आपण ओलांडली तरी आपण आज पाण्यासाठी झगडत आहोत, पाण्यासाठी डिमांड करत आहोत. तर या योजनेचा तोच उद्देश आहे. इथं 2024पर्यंत सर्व घरांना नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवले जाणार आहे. हर घर जल या टॅगलाईन खाली हे काम करणार आहे. ही इमेज तुम्ही लक्षात ठेवू शकता. हर घर जल यात आता सर्व घरांना स्वच्छ पाणी पुरवणे या व्यतिरिक्तही या योजनेचे काही उद्दिष्ट आहेत अजून, ते पण बघूयात आपण. यात घरातील सांडपाण्याचा वापर शेतीसाठी करणे इथं प्राधान्य दिले जाणार आहे. याच्यामध्ये नंतर पावसाच्या पाण्याचे संवर्धनही इथं केलं जाणार आहे. भूजल पुनर्भरण करणे यावरही इथं भर दिला जाणार आहे. हर घर नल से जल आणि जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत इथं याची अंमलबजावणी केली जाणार आहे. तर मित्रांनो, जलशक्ती मंत्रालय सध्या न्यूजमध्ये होतं, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की जलशक्ती मंत्रालयाची नुकतीच कोणत्या मंत्रालयांचं एकीकरण होऊन किंवा एक मर्जिंग होऊन इथं जलशक्ती मंत्रालय स्थापन झालेलं आहे. हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जल जीवन मिशन योजना. तर चला या पुढील योजनेकडे जाऊयात. अटल भूजल योजना, ही पण जलसंबंधित पाण्यासंबंधितच आहे. सुरुवात कधी झाली? 25 डिसेंबर 2014 रोजी अटलजींच्या 95वी जयंती. बघा मित्रांनो, हे थोडंसं लक्षात ठेवायचं. 95वी जयंती. मागच्या वेळी राज्यसेवेला म्हणजे 2019ला एक प्रश्न आला होता. तो सरदार वल्लभभाई पटेलांचा जो पुतळा आहे गुजरातमध्ये स्थापन अहमदाबादमध्ये, तर त्याची जी ही झाली स्थापना झाली, तर ती त्याने दिलं होतं की 145व्या त्यांच्या जयंतीनिमित्त याची स्थापना करण्यात आली आहे. आणि तिथे 145व्या नसून ती 143व्या होती. तर बऱ्याच जणांना असं वाटलं की आकड्यामध्ये तर घोळ नाही करू शकत एवढ्या मायन्यूटमध्ये, आणि बऱ्याचदा असं होतं की 50वी ॲनिव्हर्सरी असेल, जयंती असेल किंवा 100वी असेल, 145वी असेल, अशा राऊंड फिगरमध्ये असेल तर त्याच वेळेस काहीतरी केलं जातं. तर तिथं तुम्हाला आयोगाने पकडलं होतं आणि बऱ्याच मुलांचा तिथं प्रश्नही चुकला होता. तुम्हाला दिली असेल एक्झाम, तुम्हाला लगेच क्लिअर होईल ते. तर त्याचप्रमाणे थोडंसं तुम्ही इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता ही 95वी जयंती होती की 94 होती हे थोडंसं लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण न्यूजमध्ये 25 डिसेंबर 2019मध्ये आत्ताच झालेली योजना आहे ती. तर ही 95व्या जयंतीबद्दल त्यांची इथं अटल भूजल योजना आणली गेलेली आहे. प्रायोजक कोण होते तिचं? भारत सरकार आणि जागतिक बँकेचे त्याला सहकार्य लाभलेले आहे. खर्च जागतिक बँकेतील आणि भारत सरकार यांचे प्रत्येकी 50-50% आहे. म्हणजे भारत सरकार 50% आणि जागतिक बँक 50% इथं आर्थिक सहकार्य करणार आहे. उद्देश काय याचा? दिवसागणिक खालवत जाणाऱ्या भूजलाची पातळी वाढवणे व संवर्धन करणे. आपणही ग्रामीण भागातील असाल तर आपल्याला लगेच क्लिअर होईल ते. अगोदर विहिरींना किती वरपर्यंत पाणी होतं, 3 ते 4 पावसांवर पाणी राहायचं. तर आता बघितलं आपण 9-9, 10-10 पाषाण लागतं तरी पण पाणी लागत नाही. तर ह्याच्यावरूनच आपल्याला एक जाणून येतं की दिवसागणिक ही पाण्याची पातळी जी आहे तर ही खालवत चाललेली आहे. तर ही पाण्याची पातळी जी खालवत चाललेली आहे, तर तिला एक संवर्धन करण्यासाठी त्याचं किंवा पूर्वपदावर आणण्यासाठी ही अटल भूजल योजना राबवली गेलेली आहे. गुजरात, हरियाणा, कर्नाटक आणि मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश या 7 राज्यांमध्ये ही राबवली गेलेली आहे. आता सध्या तरी पूर्ण भारतभर राबवली गेलेली नाही. सध्या फक्त या गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि उत्तर प्रदेश 7च राज्यांमध्ये ही राबवली जात आहे अटल भूजल योजना. 95व्या जयंतीनंतर अटलजींच्या 25 डिसेंबर 2019. 25 डिसेंबर हा गुड गव्हर्नन्स डे म्हणून सुद्धा आपण सेलिब्रेट करतो. तर ही आहे अटल भूजल योजना. तर पुढील स्कीमकडे जाऊयात, पुढील योजनेकडे जाऊयात आपण. आयुष्यमान भारत योजना. आयुष्यमान भारत, बऱ्याच जणांनी या योजनेचा फायदाही घेतला असेल. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरुवात झालेली आहे त्याची 25 सप्टेंबर 2018 रोजी रांची, झारखंड येथून. 25 सप्टेंबर 2018 रोजी सुरुवात झाली त्याची. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मदिनी देशभर सुरुवात करण्यात आली आहे. इथं नाव थोडंसं तुम्ही लक्षात ठेवा, कोणाच्या जन्मदिनी असा विचारला जाऊ शकतो, तर ते आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय. जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना ही जगातील आहे बघा मित्रांनो, जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना ही हे थोडंसं लक्षात ठेवा. आणि कोण प्रायोजक आहे? केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय.
मिनिस्टर ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. तर हे आहे प्रायोजक. केंद्र सरकार जे आहे त्यांचं मंत्रालय इथं त्याला प्रायोजक आहे. आर्थिक सहाय्य केंद्र 60% याला अर्थपुरवठा करणार आहे आणि राज्याकडे 40% याची तरतूद केलेली आहे. देशातील 10 कोटी कुटुंबातील, बघा हा उद्देश आहे त्याचा, 10 कोटी कुटुंबातील सुमारे 50 कोटी लोकसंख्येस या अंतर्गत आरोग्य सुविधा मिळतील. बहुतेक वेळा काय होतं की एखाद्या गरीब कुटुंबामध्ये एखाद्या माणसाला TB झालेला असेल किंवा कुठलाही एखादा दुसरा आजार असेल, कर्करोग असेल, हृदयविकार असेल, तर त्याच्यावर त्यांना उपचार घेणं शक्य नसतं. तर त्या कुटुंबासाठी किंवा त्या व्यक्तींसाठी ही आयुष्यमान भारत योजना राबवली गेली आहे. 5 लाखापर्यंतचा तुमचा इलाज या योजनेअंतर्गत केला जातो. या अंतर्गत प्रत्येक कुटुंबास द्वितीय व तृतीय श्रेणी उपचारासाठी 5 लाखापर्यंत ते आरोग्य कवच मिळणार आहे. म्हणजे 5 लाखापर्यंत तुमचं जर बिल झालं, तुम्ही ते गव्हर्नमेंट हॉस्पिटल असाल किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये असाल, त्या अंतर्गत या योजनेचा लाभ घेऊ शकता. महत्त्वाच्या जर कर्करोग, हृदयविकार, म्हणजे किडनी स्टोन वगैरे असेल किंवा डायलिसिस सारखे आजार असतील, तर लिव्हरचे आजार, डायबिटीज यांसारख्या 1350 आजारावर इथं मोफत उपचार या योजनेअंतर्गत दिले जाणार आहेत. तर काय सुरुवात झालीची 25 सप्टेंबर 2018 रोजी झारखंड येथून आणि या योजनेअंतर्गत कुटुंबास द्वितीय व तृतीय श्रेणी उपचारासाठी 5 लाखापर्यंत आरोग्य कवच मिळणार आहे. जगातील सर्वात मोठी योजना ही इथं लक्षात ठेवा. आणि केंद्र आणि राज्य सरकारचं 60 आणि 40% इथं डिस्ट्रीब्युशन आहे आर्थिक सहाय्याबद्दल. चला या पुढील योजनेकडे जाऊयात. पुढील योजना आहे सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना, सुमन योजना आहे. हे थोड्याशा महिलांबद्दल 3-4 स्कीम आहे, त्या थोडंसं कन्फ्युजन करण्यासारखे आहेत. तर सुरक्षित मातृत्व योजना, आश्वासन योजना हे बघूयात आपण. सुमन लगेच बघून ठेवायची. हिचं असं नाव ठेवा की सुमन या महिलेचं नाव आहे, सुमन, सुरक्षित मातृत्व. आणि तिच्या बाळासाठी इथे एक आश्वासन दिलं जाते त्यांच्या आरोग्यासंबंधित. तर सुरुवात कधी झाली? 10 ऑक्टोबर 2019 रोजी इथं सुरुवात झाली. 10 ऑक्टोबर 2019 करंटमधलीच आहे. याचं मंत्रालय कोणतं आहे? हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, आरोग्य आणि कुटुंब संरक्षण. तर हे आहे 10 ऑक्टोबर 2019 रोजी. उद्देश काय आहे? गरोदर माता व नवमाता आणि नवजात शिशू, बघा 3 लोकांचा उल्लेख केलेला आठवतो आपल्याला. गरोदर माता ज्या असतील, ज्या प्रेग्नंट आहेत, नवमाता म्हणजे नुकताच बाळाला जन्म दिलेला आहे, आणि नवजात शिशू जे बाळ जन्माला आलेलं आहे, यांना चांगल्या आरोग्य सुविधा निशुल्क मिळवून देण्यासाठी, बघा कमी किमतीमध्ये नाही, त्यांनी निशुल्क विचारलं, 0 तुम्हाला किंमत तिथं मोजावी लागणार आहे. या आरोग्य सुविधा तुम्हाला निशुल्क दिल्या जाणार आहेत या योजनेअंतर्गत. 3 व्यक्तींचे नाव आहेत बघा, तिथं उल्लेख आहे. तर इथं बऱ्याचदा कन्फ्युजन करण्यासाठी असं विचारलं जातं, गरोदर माता व नवमाता यांच्यासाठीच फक्त. तर हे चुकीचं आहे. नवजात शिशूंचाही यामध्ये उल्लेख आहे. गरोदर माता, नवमाता आणि नवजात शिशू यांना निशुल्क आरोग्य सुविधा इथं प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. देशातील रोखता येणारे माता मृत्यू आणि नवजात मृत्यू शून्यावर आणणे ह्या योजनेचं उद्दिष्ट आहे. जे माता मृत्यू म्हणजे काय? ज्यावेळेस ती प्रेग्नन्सी असते तर त्यावेळेस तिची डेथ होण्याचं प्रमाण भारतामध्ये हे शून्यावर आणण्याचं लक्ष या योजनेअंतर्गत ठेवलं गेलेलं आहे. यात किमान 4 वेळा भ्रूण आणि माताची तपासणी केली जाते. 4 वेळा तुम्ही तपासणी करू शकता. गर्भवती महिलांना प्रसूतीच्या वेळी घरापासून दवाखान्यापर्यंत मोफत वाहतुकीची सुविधा किंवा व्यवस्था सरकार इथं करतं. म्हणजेच काय, तुम्ही घरी असाल की तुम्हाला तिथं काही सुविधा नसेल, तर तुम्हाला तिथली हॉस्पिटल, सरकारी योजनेची किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, तर तिथली ॲम्ब्युलन्स तुम्हाला नेण्यासाठी फ्रीमध्ये तुम्हाला तिथं अवेलेबल आहे या योजनेअंतर्गत. तिथे तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. याचा लाभ सर्व गर्भवती महिला, नवजात बालक आणि प्रसूतीपासून 6 महिन्यापर्यंतच्या सर्व महिला, प्रसूतीपासूनच्या 6 महिन्यापर्यंतच्या सर्व महिलांना याचा लाभ घेता येतो. तर ही आहे सुमन योजना, 10 ऑक्टोबर 2019. आणि काय, गरोदर माता, नवमाता, नवजात शिशू यांना चांगल्या आरोग्य सुविधा निशुल्क देणार आहेत. तर ही आहे सुमन योजना, सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना. पुढील योजनेकडे जाऊयात. जननी सुरक्षा योजना. कन्फ्यूज होऊ नका मित्रांनो. जननी सुरक्षा योजना, तिथं सुमन होती, इथं जननी सुरक्षा आहे. जननी, हिचं नाव जननी आहे. सुरुवात आहे 12 एप्रिल 2005 रोजी सुरुवात झालेली खूप जुनी स्कीम आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत ही योजना राबवली जाते. उद्देश काय आहे? संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढवणे. संस्थात्मक प्रसूती म्हणजेच काय? तर कुठलंही जवळचं हॉस्पिटल असेल किंवा इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीचं प्रमाण इथं वाढवणं आहे. कारण तिथं काही प्रॉब्लेम आला तरी तुम्हाला तिथं जागेवर सुविधा किंवा काही ट्रीटमेंट किंवा हवे तसे डॉक्टर्स तिथं अवेलेबल असतात. त्याच्यामुळं माता मृत्यू असेल किंवा बालमृत्यू असेल तर याचं प्रमाण इथं कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. तर यासाठीच याचा उद्देश आहे संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढवणे, म्हणजे इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीज वाढवणे. यात बाळंतपण तसेच बाळंतपणानंतरची दक्षताही घेतली जाते इथं. सोबतच रोख रक्कम 6,000 रुपये देखील याच्यामध्ये
दिली जाते केंद्र सरकारकडून. याच्यामध्ये राज्य सरकारचा कुठलाही संबंध नाही. सर्व हे आर्थिक सहाय्य हे केंद्र पुरस्कृत आहे, म्हणजे केंद्राकडून दिलं जातं. यापूर्वीच्या राष्ट्रीय प्रसूती लाभ योजनेच्या जागी ही योजना राबवली गेलेली आहे. याच्या जननी सुरक्षा योजनेच्या अगोदर होती राष्ट्रीय प्रसूती लाभ, तर त्या योजनेच्या जागेवर ही जननी सुरक्षा योजना राबवली गेलेली आहे. जननी सुरक्षा योजना काय याच्यामध्ये 6,000 रुपये आणि 12 एप्रिल 2005 रोजी योजना चालू केलेली आहे. आणि काय इथं इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीचं प्रमाण वाढवायचं फक्त आपल्याला. जे घरामध्येच किंवा डिलिव्हरी होतात तर त्यांचं थोडंसं रिस्की असतं, तर त्या अशा लोकांना इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीज किंवा संस्थांमध्ये एखाद्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल किंवा कोणतंही प्रायव्हेट हॉस्पिटल असेल तर तिथं नेऊन डिलिव्हरी करणं इथं हे योजनेचं उद्देश आहे. तर चला या पुढील योजनेकडे जाऊयात. प्रधानमंत्री मातृवंदना योजना, या योजनेवरच प्रश्न आला होता बघा. तो प्रश्नही दाखवतो तुम्हाला. प्रधानमंत्री मातृवंदना योजना 2019चा प्रश्न आहे बघा. 2019चा कंबाईनचा प्रश्न आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेबाबत खालील विधाने विचारात घ्या. सदरहू योजना 1 एप्रिल 2016 रोजी केंद्र शासनाने लागू केली आहे. या योजनेनुसार शासन गर्भवती आणि स्तनदा मातांना 8,000 रुपये वित्त सहाय्य देते. बघा मग मागे मी उल्लेख केला त्याप्रमाणे तिथं 8,000 रुपये वित्त सहाय्य इथं दिलं जातं असं म्हणता येते सेकंड स्टेटमेंटमध्ये. नंतर गर्भवती महिलांना आणि स्तनदा मातांना रोख रकमेद्वारे त्यांचे आरोग्य सुधारणे हे देखील या योजनेचे उद्दिष्ट आहे. तर चला आपण अगोदर स्कीमकडे जाऊयात, बघूयात काय म्हणते स्कीम, नंतर या प्रश्नाकडे येऊयात परत. तर बघूयात प्रधानमंत्री मातृवंदना योजना किंवा मातृत्व वंदना योजना एकच आहे. ती आर्थिक सहाय्य 5,000 रुपये दिलं जातं. सुरुवात झाली 2017मध्ये. आपण स्टेटमेंट इथे इझिली इलिमिनेट करू शकतो त्या प्रश्नामधले. 5,000 रुपये सहाय्य दिलं जातं आणि 2017मध्ये हे 5,000 रुपये एक रकमी दिलं जात नाही मित्रांनो. महिलेच्या आधार संलग्न बँक खात्यात 5,000 रुपयाची रक्कम 3 हप्त्यात दिली जाते. जसं आपण PM किसानमध्ये बघितलं 3 हप्त्यामध्ये दिली जाते, 2 असे 6,000 रुपये दिले जातात. तर त्याचप्रमाणे 3 हप्त्यात फक्त इथं 1,000, 2,000 आणि 2,000 अशी रक्कम इथं दिली जाते. ही 2017 रोजी सुरुवात केलेली योजना आहे. रोजगारासाठी काम करावे लागू नये व पोषण आहार मिळावा यासाठी ही योजना राबवली गेलेली आहे. बऱ्याचदा काय होतं की कामावरती किंवा असंघटित क्षेत्रामध्ये बांधकाम असेल किंवा अजून कुठलंही काम असेल, मजुरी असेल, तर अशा वेळी महिलांना ते प्रेग्नंट असताना कामावर जाऊ नये किंवा त्यांना एक पोषक आहार मिळावा यासाठी हे आर्थिक सहाय्य दिलं जातं. म्हणजे त्यांना पैसाही मिळेल आणि त्यांचं आरोग्यही सुधारेल, ते बाळाचीही काळजी घेऊ शकतात. तर यासाठी हे आर्थिक सहाय्यता दिलं जातं. म्हणजेच काय, रोजगारासाठी काम करावे लागू नये व पोषण आहार मिळावे यासाठी ही योजना राबवली गेलेली आहे. पहिल्या जीवित अपत्यापुरतीच मर्यादित असून या योजनेचा लाभ एकदाच घेता येतो. हे थोडंसं लक्षात ठेवण्यासारखं आहे मित्रांनो. इथं दुसऱ्या मुलासाठी तुम्ही याचा लाभ घेऊ शकत नाही. जीवित अपत्य असेल तरच. एकाच अपत्यासाठी तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. बऱ्याच जणांना तुम्ही आसपास बघितलं असेल तर बऱ्याच जणांना 5,000 रुपये मिळतात, तर ते ह्याच योजनेअंतर्गत दिले जातात. मातृवंदना योजना. वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना याचा लाभ नाही. वेतनासह मातृत्व रजा म्हणजेच काय, तर एखादा गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल किंवा महिला असेल किंवा दुसरी कोणतीही एखाद्या MNC वगैरे काम करणाऱ्या महिला असतील तर त्यांना बऱ्याचदा मातृत्व रजा असेल तर त्यांना तिथं पगारही दिला जातो त्यांचा सुट्टीवर असताना सुद्धा. तर अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि महिलांनी घेताही कामा नये. ज्या महिलांना खरंच गरज आहे त्या महिलांना लाभ हवा यासाठी आपण आपलं तेवढं कर्तव्य बनतं. नंतर आहे महिलेच्या आधार संलग्न, म्हणजे आधार संलग्न बँक खात्यात ही 5,000 रुपये डायरेक्टली जमा होणार आहे. दुसऱ्या कोणाच्याही नाही. जी माता आहे तर त्या मातेच्या डायरेक्टली खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे. तर ती कोणत्या प्रमाणे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरनुसार, म्हणजे डायरेक्टली त्या खात्यात जमा होणार आहे. आणि महाराष्ट्र प्रभावीपणे योजना राबविणारे पहिले राज्य आहे. महाराष्ट्राने अतिशय प्रभावीपणे ही योजना राबवली गेलेली आहे. तर ही आहे मातृवंदना योजना. तर चला आपण त्या प्रश्नाकडे जाऊयात आता. बघा काय सांगतंय, सदर योजना 1 एप्रिल 2016 रोजी, चुकीचं आहे 2017 रोजी राबवली गेली. नंतर या योजनेचा शासन गर्भवती स्तनदा मातांना 8,000 रुपये वित्त सहाय्य, चुकीचं आहे. हे पण इथं किती 5,000 रुपये दिले जातात. नंतर गर्भवती महिलांना आणि स्तनदा मातांना रोख रकमेद्वारे त्यांचे आरोग्य सुधारणे हे देखील या योजनेचे उद्दिष्ट आहे. हे बरोबर आहे. त्याच्यामुळे विचारलं काय आपल्याला, वंदना खालील विधाने विचारात घ्या फक्त. तर काय, केवळ विधान C बरोबर आहे. त्याच्यामुळं 4 पर्याय इथं योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात मित्रांनो. सुकन्या समृद्धी योजना. सुकन्या समृद्धी योजना 2014. सुरुवात झाली 22 जानेवारी 2015. बेटी बचाव बेटी पढाव या अभियानाचा भाग म्हणून सुरू करण्यात आलेली मुलींसाठी लघु ठेव म्हणजे स्मॉल डिपॉझिट योजना आहे. तर बघा सुरुवात कधी झाली, 22 जानेवारी 2015 रोजी. बेटी बचाव बेटी पढावच्या अंतर्गत राबवली जाते, म्हणजे त्याचाच एक भाग आहे तो. आणि काय केलं जातं याच्यामध्ये योजनेअंतर्गत, तर मुलींच्या नावे काही रक्कम टाकली जाते त्याच्या मुलीच्या नावे बँक खात्यामध्ये, म्हणजे स्मॉल डिपॉझिट केलं जातं, लघु ठेव ठेवली जाते.
तर तीच नंतर तिच्या मग दिले मुलगी जन्माला आल्यानंतर मुलगी 10 वर्षाची होईपर्यंत, समजा मुलगी आज जन्माला आली तर तुम्ही कमीत कमी ते 10 वर्षापर्यंत तुम्ही आजही करू शकता जन्माला आल्या त्या दिवशीच, किंवा 10 वर्षाची होईपर्यंत तुम्ही कधीही या मधल्या पिरियडमध्ये तिच्या स्वतःचं बँक खातं उघडू शकता आणि त्याच्यावरती अमाऊंट तुम्हाला टाकणं तिथं गरजेचं आहे. आणि नंतर ती 18 वर्षाची झाल्यानंतर किंवा तुम्ही तिच्या लग्नासाठी 21व्या वर्षी ती रक्कम काढू शकता. अर्धी रक्कम काढून नंतरची रक्कम तिच्या शिक्षणासाठी खर्च करू शकता. म्हणजे 18 किंवा 21 अशी मर्यादा आहे ती. म्हणजे आणि याच्यामध्ये दुसरं काय, सदिच्छा दूत माधुरी दीक्षित या योजनेच्या सदिच्छा दूत आहेत. ते या योजनेवर आलेला प्रश्न बघत आपण कसा आहे. त्याच्या अगोदर आपण या योजनेचे काही परत फॅक्ट्स चेक करूयात. 22 जानेवारी 2015 आणि बेटी बचाओ बेटी पढाओचा पार्ट आहे हा. स्मॉल डिपॉझिट स्कीम आहे. सदिच्छा दूत माधुरी दीक्षित आहे. कारण बरेचदा सदिच्छा दूत तुम्हाला डायरेक्ट ऑनलाईनमध्ये विचारलं जाऊ शकतं, सुकन्या समृद्धी योजनेचे सदिच्छा दूत खालीलपैकी कोण आहे. बाकी 2-3 ॲक्टरचे नाव देऊन किंवा कोणत्याही फेमस पर्सनॅलिटीचे नाव देऊन तुम्हाला इथं कन्फ्यूज केलं जाऊ शकतं. त्याच्यामुळं माधुरी दीक्षित लक्षात ठेवा. बाकी ओके सरळ. तर चला या प्रश्नाकडे जाऊयात आपण. सुकन्या समृद्धी योजनेबाबत पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. प्रश्नाकडे थोडंसं वाचताना लक्ष ठेवा. अयोग्य आहे विचारलंय त्यांनी, योग्य म्हणून तुम्ही उत्तर टिक करू नका. 2015 मध्ये ही योजना सुरू केली. बेटी बचाओ बेटी पढाओ या आंदोलनाचा ही भाग आहे, बरोबर आहे. नंतर काय, मुलांच्या शिक्षणाचा खर्च पूर्तीसाठी टपाल खात्यात विशेष खाते. आता विशेष शब्द वापरला बघा ना, म्हणजेच काय तर ते स्पेशल पोस्ट. तर हे स्पेशल असं काही खातं नव्हतं. आधार संलग्न कुठलंही खातं असेल तर त्या अंतर्गत तुम्ही ते उघडू शकत असता. या योजनेअंतर्गत मुलीच्या विवाहासाठीचा खर्च समाविष्ट नाही. मी मागं सांगितलं मुलीच्या विवाहासाठी ही रक्कम तुम्ही वापरू शकता. हे चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे. अयोग्य विधान विचारलेलं आहे, तर त्याच्यामुळे अयोग्य विधान आहे सी आणि डी, पर्याय क्रमांक 3. सी आणि डी ही विधान चुकीचे आहेत. कारण 2015 रोजी सुरुवात झालेली आहे. सुरुवातीची आपण तारीखही तुम्हाला सांगितली होती, ती किती होती, 22 जानेवारी 2015 रोजी. तर हा प्रश्न होता, त्याचा संबंधित प्रश्नाचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 3. चला या पुढील प्रश्नाकडे जाऊयात. स्वच्छ भारत अभियान बघा, कुठल्याही म्हणजे ह्या योजनेनं कुठलाही स्पॉट सोडला नाही जिथं त्याची पब्लिसिटी केली नाही. स्वच्छ भारत योजना, तुमचं हॉल तिकीट जरी असेल एक्झामचं, त्याच्यावरही स्वच्छ भारत योजनेचा लोगो लावून दिला जातो. तर तीच आहे एक स्वच्छ भारत योजना, एक कदम स्वच्छता की ओर. सुरुवात कधी झाली, 2 ऑक्टोबर 2014 रोजी, गांधीजींच्या जयंतीच्या दिवशी 2 ऑक्टोबरला. नंतर ठिकाण कुठे आहे, दिल्लीतील राजघाट येथे योजनेची सुरुवात झालेली आहे. सॉरी, दिल्लीतील राजघाट येथे 2 ऑक्टोबर 2014ला. उद्देश काय, 2019 मध्ये महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीपर्यंत संपूर्ण भारत स्वच्छ करणे. आणि भारत सरकारनं तो केलेला आहे. भले त्यांचे कंडिशन वेगळे असतील, पण तो भारत स्वच्छ झालेला आहे आजपर्यंत. घोषवाक्य काय, एक कदम स्वच्छता की ओर. आणि 2 ऑक्टोबर 2019 रोजी भारत हागणदारी मुक्त घोषित केलेला आहे. इथं तुमचं गाव नसेल झालेलं बहुतेक, पण भारत झालेला आहे. 2 ऑक्टोबर 2019 रोजी भारत हागणदारी मुक्त झालेला आहे इथं. आणि बघा आता परत एकदा रिव्हिजन करूत आपण. 2 ऑक्टोबर 2014 रोजी सुरुवात झाली दिल्लीतील राजघाट येथे. आणि उद्देश काय आहे, 2019ला जी महात्मा गांधींची 150वी जयंती होती, तर त्या दिवशीपर्यंत संपूर्ण भारत स्वच्छ करणे हे योजनेचं एक उद्दिष्ट होतं. विशेष काही असं नाही त्या योजनेमध्ये, स्वच्छ भारत योजना. पुढील योजनेकडे जाऊयात. बेटी बचाओ बेटी पढाओ, जुनी योजना आहे पण नावाजलेली. बेटी बचाओ बेटी पढाओ सुरुवात झाली 22 जानेवारी 2015 रोजी पानिपत हरियाणा येथे. कारण तिथं महिलांचा म्हणजे मुलींचा खूप रेशो कमी आहे, सेक्स रेशो खूप कमी आहे तो. तर सदिच्छा दूत माधुरी दीक्षित सुकन्या समृद्धीच्या इतिहास होत्या. तर इथे सदिच्छा दूत माधुरी दीक्षित यांनी ह्याच आहेत. उद्देश काय याचा, लिंग समानता आणि मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व वाढविणे. लिंग समानता म्हणजेच काय तर 1000 पुरुषामागे 1000 महिला किंवा त्यापेक्षाही जास्त किंवा एक समान रेशो असला पाहिजे, ही आहे लिंग समानता. आणि मुलींनी त्यांच्या शिक्षणावर थोडंसं लक्ष केंद्रित करण्यासाठी ही योजना राबवली जाते. आणि राबवणारे मंत्रालय कोण आहेत, तर महिला व बालविकास, आरोग्य व कुटुंब कल्याण आणि मानव संसाधन विकास. आता हे मानव संसाधन कोणतं मंत्रालय झालं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. याचं नाव बदललं गेलेलं आहे मानव संसाधन विकासाचं. तर ह्या त्रिपक्षीय प्रयत्न आहे, म्हणजे 3 मंत्रालयाअंतर्गत ही स्कीम राबवली जाते. महिला व बालविकास, आरोग्य व कुटुंब कल्याण आणि मानव संसाधन विकास. तर मानव संसाधनचं आता नाव चेंज केलेलं आहे. तर जाऊयात पुढील योजनेकडे आपण. प्रधानमंत्री स्वाधार गृह योजना, महिलांसाठी राबवली गेलेली योजना ही प्रधानमंत्री स्वाधार गृह. थोडंसं नावाकडे लक्ष ठेवा, स्वाधार, आधार, स्वतःचा आधार. सुरुवात कधी झाली, 1 एप्रिल 2016 रोजी. नैसर्गिक आपत्ती असेल, तुरुंगातून सुटका किंवा कौटुंबिक हिंसा, HIV झालेली किंवा वेश्याव्यवसायातील इत्यादीच्या प्रसंगातून काही महिला ज्या असतात त्यांना बाहेर पडल्यानंतर त्यांना सन्मानाने जगतावे यासाठी इथं त्यांना एक पाठबळ दिलं जातं, एक पुरावा केला जातो, त्यांच्यासाठी एक प्रयत्न केला जातो स्वाधारमध्ये. म्हणजे कुठल्याही एखाद्या वाईट घटनेतून किंवा काही हिंसाचार झाला असेल त्यांच्यावर किंवा जेलमधून त्या बाहेर आले असतील, काही एखादा गुन्हा वगैरे घडल्यानंतर, तर अशा महिलांसाठी ही स्वाधार गृह योजना राबवली जाते. प्रत्येक जिल्ह्यात 30 महिलांनी
महिलांची क्षमता असणारे स्वाधारगृह स्थापन केले जाते. प्रत्येक आपापल्या संबंधित जिल्ह्यामध्ये 30 महिलांची कॅपॅसिटी असेल एवढं तिथं स्वाधारगृह म्हणजे कॅपॅसिटीचं स्थापन केलं जातं स्वाधारगृह योजनेअंतर्गत. तर याच्यामध्ये बघा मित्रांनो, आता बघा हे पॅम्पलेटवर तुम्हाला दिसत असेल इथं फूड प्रोव्हाइड केलं जातं. अंतर्गत शेल्टर असेल म्हणजे राहण्यासाठी निवारा आहे, अन्न आहे. नंतर त्यांना ट्रेनिंग दिलं जातं की एखादी महिला कुठलं एखादं शिवणकाम असेल किंवा दुसरं एखादं तिची स्किल असेल, विणकाम असेल, तर अशामध्ये त्यांना काही ट्रेनिंग दिलं जातं. जर काउन्सिलिंग केली जाते, त्यांना लिगल एड लागत असेल तर लिगल एडही प्रोव्हाइड केली जाते. क्लिनिकल एड पण दिली जाते त्यांना, म्हणजे काही दवाखान्यासंबंधित काही हॉस्पिटल संबंधित काही बाबी असतील तर त्याही त्यांना एकाच जागेवर दिल्या जातात. वन स्टॉप सेंटरसारखं जे सखी योजनेअंतर्गत दिलं जातं तर त्याच काहीशा प्रमाणामध्ये स्वाधारगृहामध्ये सुद्धा हे इथं प्रोव्हाइड केलं जातं. तर ही होती प्रधानमंत्री स्वाधारगृह योजना 1 एप्रिल 2016 रोजी. पुढील योजनेकडे जाऊयात. प्रधानमंत्री जन औषधी योजना. नावातच सर्व काही आहे, जन औषधी. तर बेसिकली याची सुरुवात झालेली आहे 1 जुलै 2015 रोजी. 1 जुलै 2015 म्हणजे मोदी सरकार आल्यानंतर 1 वर्षाच्या भरामध्ये ही स्कीम जवळपास सुरुवात केली गेली होती. तर याचा सर्व वाचण्याआधी मी सांगू इच्छितो की योजनेचा उद्देश काय आहे. तर जे जेनेरिक मेडिसिन असतात, जेनेरिक औषधं, तर त्या औषधांची एक काय म्हणतात त्याला, एक लोकांना माहिती व्हावेत की जेनेरिक औषधाबद्दल, तर त्या औषधासाठीच ही जन औषधी योजना राबवली जाते. आपण थोडंसं डिटेलमध्ये बघूयात. जेनेरिक मेडिसिन म्हणजेच जेनेरिक औषधे म्हणजेच काय, तर एखादं ब्रँडेड मेडिसिन असेल कोणतं, तर त्या ब्रँडेड मेडिसिनला खूप सारा पैसा मोजावा लागतो आणि आपल्याकडे माहिती एवढी सारी गरिबी असताना आपण त्या मेडिसिन किंवा त्या गोळ्या घेऊ शकत नाही. तर त्याच क्वालिटीच्या त्याच म्हणजे रोगावर, समजा TB असेल तर TB रोगावर एखादी 1000 रुपयांची गोळी ब्रँडची काम करत असेल तर तीच 1000 रुपयांची गोळी जेनेरिक म्हणजे तेच कंटेंट वगैरे वापरून ते आपण स्वस्तामध्ये 10 रुपयामध्ये प्रोव्हाइड करून त्या TBवर उपचार करू शकतो. तरी झाली जेनेरिक मेडिसिन. तो ब्रँड नाही, त्याला कोणताही टॅग नसतो. तर ही आहे जेनेरिक मेडिसिन. म्हणजे त्याचा गुणही तसाच असतो, फक्त त्याला ब्रँडची तिथं टॅगलाईन किंवा टॅग लागलेला नसतो, त्याच्यामुळे किंमत त्याची स्वस्त होते. तर अशा जेनेरिक मेडिसिन किंवा जेनेरिक औषधाबद्दल सामान्य लोकांना माहिती व्हावी यासाठीच ही प्रधानमंत्री जनऔषधी योजना राबवली गेलेली आहे 1 जुलै 2015 रोजी. थोडंसं आपण डिटेल बघूयात. उद्देश काय आहे. उच्च गुणवत्ता असलेले जेनेरिक औषधांच्या किमती बाजारभावापेक्षा कमी करून त्यांना त्या सर्वांना उपलब्ध करून देणे, ते सांगितलं अगोदर. या अंतर्गत जनऔषधी केंद्र स्थापन करून तेथे जेनेरिक औषधे मिळतील. जनऔषधी केंद्र म्हणजे कोणते, जसे कॉमन सर्व्हिस सेंटर जे आहेत सरकारच्या, कुठल्याही योजना तुम्हाला त्या कॉमन सर्व्हिस सेंटर अंतर्गत एखादा छोटंसं शॉप किंवा सेतू सुविधा केंद्रासारख्यामधून तुम्हाला त्या योजना मिळतात. तर त्याच प्रकारचं एक मेडिकल स्टोअर असतं, ते जनऔषधी केंद्र म्हटलं जातं त्याला. तिथे तुम्हाला हे जेनेरिक औषधे मिळतात. जेनेरिक औषधे ही ब्रँडेड औषधापेक्षा स्वस्त असतात पण तेवढीच प्रभावशाली असते. म्हणजे किंमत फक्त कमी आहे पण गुणकारी तेवढंच आहे, तेवढंच प्रभावशाली आहे जेवढं ब्रँडेड औषध असतं. ही योजना मूळतः लोकांना जागरूक करण्यासाठी आहे की बाजारात जेनेरिक मेडिसिन आहेत जी ब्रँडेड मेडिसिनपेक्षा स्वस्त आहेत पण तेवढीच गुणकारी आहेत, ते सांगितलं अगोदर. म्हणजेच काय, जेनेरिक मेडिसिनला एक पॉप्युलर करण्यासाठी किंवा एक माहिती होण्यासाठी लोकांना ही योजना राबवली गेली जाते आणि ह्या योजनेअंतर्गत जनऔषधी केंद्र देखील इथं स्थापन केलं जातं. प्रधानमंत्री जनऔषधी योजना, दवाए सबकी पहुंच में. तर चला या पुढील योजनेकडे जाऊयात. आत्मनिर्भर भारत. खूप गाजली योजना, मोदी साहेबांना प्रचारही तसाच केला. आत्मनिर्भर भारत, द रोड अहेड. विशेष असं काही नाही योजनेमध्ये, जसं मेक इन इंडिया होतं म्हणजे तर त्याचप्रमाणे काहीच आत्मनिर्भर म्हणजे स्वतःवर निर्भर असणं. म्हणजे असं नाही याचं की ग्लोबलायझेशनच्या विरोधात आहे. ग्लोबलायझेशनला विरोध नाही याचा, फक्त आपण ज्या काही आपण बाहेरून इम्पोर्ट करतो म्हणजे आयात करतो तर त्या आयातीवरचा भार कमी करून देशांतर्गत निर्मिती करणं. तर बेसिकली हाच या आत्मनिर्भर योजनेचा उद्देश आहे. तर इकॉनॉमी ह्याच्यावर फोकस केला जाणार आहे. इन्फ्रास्ट्रक्चर असेल, नंतर सिस्टम असेल टेक्नॉलॉजी ड्रायव्हन म्हणजे टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर करणं सिस्टममध्ये. डेमोग्राफी असेल तर डेमोग्राफीचा व्यवस्थित वापर करणं. नंतर डिमांड आणि सप्लायचा जो हे इश्यू आहे, तर त्या समजा लोकांचे आपल्याकडे खूप सारे डिमांड आहे. समजा स्मार्टफोनचा जर एक्झाम्पल घेतला आपण बहुतेकदा MIचे स्मार्टफोन मागवतो, म्हणजे डिमांड खूप जास्त आहे आपल्याकडं पण तेवढा सप्लाय नाही, त्याचा तेवढी क्वालिटीचा सप्लाय नाही. तर या डिमांडवर थोडंसं काम करणं ह्या आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत इथं काम केलं जाणार आहे. तर याच्याबद्दलच आपण थोडंसं अजून बघूयात आत्मनिर्भर भारतबद्दल. विशेष असं काय नाही मित्रांनो, इथं थोडंसं तुम्हाला विचारण्यासारखं काय आहे तर ते हे यल विचारू शकतात. 4 Ls कोणते आहेत, तर ते लँड आहे, लेबर आहे, लिक्विडिटी आणि लॉज. ह्या 4 Lवर इथं फोकस केला जाणार आहे. आणि मागच्या स्लाईडवर जे बघितलं आपण हे कोणते 5 स्तंभ आहेत, तर त्या इकॉनॉमी, इन्फ्रास्ट्रक्चर, सिस्टम, डेमोग्राफी आणि डिमांड. इकॉनॉमी म्हणजे काय, अर्थशास्त्र, पायाभूत सुविधा, आपली संस्था म्हणजे सिस्टम म्हणजे सिस्टम आपली, आणि डेमोग्राफी आपली लोकसंख्या,
आणि डिमांड म्हणजे मागणी, या सर्वांचा एक एकत्रित मेळ घालून हे आत्मनिर्भर भारतवर इथं काम केलं जाणार आहे. तर पुढील योजनेकडे जाऊयात. स्ट्राईड योजना. स्ट्राईड, पहिल्यांदा आपण त्याचा फुल फॉर्म बघून घेऊया, तिथून अर्थ आपल्याला बराच क्लिअर होईल. स्कीम फॉर ट्रान्सडिसिप्लिनरी रिसर्च फॉर इंडियाज डेव्हलपिंग इकॉनॉमी, म्हणजे इंडियाची जी डेव्हलपिंग इकॉनॉमी आहे, म्हणजे जी वाढती अर्थव्यवस्था आहे, तर त्यासाठीच काहीतरी इथं प्रयत्न करण्याचा आपल्याला इथं दिसून येत आहे. आता बघूयात. विद्यापीठे आणि महाविद्यालयातील संशोधनाला बळ देण्यासाठी UGCद्वारे हा प्रयत्न केला गेलेला आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयामध्ये जे संशोधन केलं जातं त्यासाठी त्या अंतर्गतच UGC आहे, युनिव्हर्सल ग्रांट्स कमिशन, युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन सॉरी. तर युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशनद्वारे योजना राबवली गेलेली आहे. उद्देश काय त्याचा? पारंपरिक शिक्षण शाखांची चौकट सोडून नव्या संकल्पनेवर आधारित संशोधन करणे, म्हणजेच एखादी ओळ उचलणे आणि त्याच्यावर संशोधन करणे किंवा जुन्याच्या इतिहासावर संशोधन करत बसण्यापेक्षा नवीन काही जी इंडियाची डेव्हलपिंग इकॉनॉमी आहे तर त्याला काही आर्थिक सहाय्य किंवा आपली 5 ट्रिलियनची जे टार्गेट आहे तर ते लवकर साध्य करण्यासाठी असं काही संशोधन करता आलं तर त्याच्यावर इथं भर दिला जाणार आहे स्ट्राईड योजनेअंतर्गत. स्कीम फॉर ट्रान्सडिसिप्लिनरी रिसर्च फॉर इंडियाज डेव्हलपिंग इकॉनॉमी ही आहे स्ट्राईड योजना. म्हणजे 5 ट्रिलियनचा टार्गेट कंप्लीट करण्यासाठी काही नवीन संकल्पना वगैरे सापडतील का किंवा काही सुधारणा करता येतील का, तर त्याच्यावरच आधारित हे संशोधन केलं जाणार आहे स्ट्राईड योजनेअंतर्गत. UGCद्वारे राबवली गेलेली योजना आहे. तर पुढील योजनेकडे जाऊयात आपण. उन्नत भारत अभियान. उन्नत भारत अभियान तसंच काहीसं दिसते मानव संसाधन मंत्रालयाअंतर्गत, म्हणजेच काय आता हे शिक्षण मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, त्या अंतर्गत राबवलं जाणार आहे. याचं नाव बदललेलं आहे आता. उद्देश काय याचा? उच्च शिक्षण संस्था जसे IIT IIM वगैरे असतील अशा काही संस्था आहेत तर यांच्या मदतीने गावातील पायाभूत सुविधांचा विकास करणे. तर इथं बऱ्याचदा आपण इंजिनिअरिंग वगैरे असताल किंवा IIT मध्ये असाल तर आपण असे नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट करत असतो. तर त्या प्रोजेक्टचा त्या मोठ्या बेसिसवर गावाला कसा फायदा करून देता येईल, किंवा एखादा सोलार पॅनल आहे तर गावाला पूर्ण सोलार पॅनल बसून देता येईल का, आणि त्याच्यावर कसं यांना इलेक्ट्रिफिकेशन करता येईल गावाचं सौभाग्य योजनेअंतर्गत किंवा अशा काही नाविन्यपूर्ण संकल्पना वापरून. तर यासाठीच गावातील पायाभूत सुविधांचा विकास करणे इथं उद्देश ठेवला गेलेला आहे. उच्च शिक्षण संस्था जसे IITच्या मदतीने गावातील पायाभूत सुविधांचा विकास करणे इथं उद्दिष्ट आहे. उच्च शिक्षण संस्था कमीत कमी 5 गावांच्या संचाशी जोडण्याचे उद्दिष्ट आहे, जेणेकरून या संस्था त्यांच्या ज्ञानाचा आधार घेऊन या खेड्यांचा समुदायाचा आर्थिक, बेसिकली तेच सांगितलेलं इथं, ज्या आर्थिक सुविधा आहेत, पाणी असेल, लाईट असेल, तर अशा बेसिक सुविधा इथं गावाला त्या प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. उन्नत भारत अभियान अंतर्गत, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन या अंतर्गत ही योजना राबवली जाणार आहे. तर पुढील योजनेकडे जाऊयात. पहल योजना. खूप जुनी योजना आहे मित्रांनो. प्रत्यक्ष हस्तांतरित लाभ. पहल, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. प्रत्यक्ष हस्तांतरित लाभ म्हणजे काय, हिंदीमध्ये आहे असं लाईन. प्रत्यक्ष हस्तांतरित म्हणजेच काय, तर जे आहे म्हणजे ज्याला जे द्यायचे, समजा मला तर एखाद्या व्यक्तीला 10 रुपये द्यायचे तर असं तिसऱ्या व्यक्तीकडून न जाण्यापेक्षा मी डायरेक्टली त्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये किंवा त्या व्यक्तीला प्रत्यक्ष देणं हाच काय झाला प्रत्यक्ष हस्तांतरित लाभ. DBTचा एक क्रायटेरिया तोच आहे. अगोदर बघा कसं व्हायचं की कुठली योजना आली तर ते अगोदर केंद्राकडून येणार, राज्यापर्यंत आल्यानंतर राज्य त्यातलं काही पर्सेंटेज घेणार, राज्यानंतर त्याच्या खालचा अधिकारी असेल तर त्यातलं काही पर्सेंटेज तोही घेणार. तर असं करत करत आपल्यापर्यंत येईपर्यंत त्याची योजनेचा खूप म्हणजे छोटी अमाऊंट आपल्याला मिळत होती. पण आता DBT सारख्या योजनेमुळे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सारख्या योजनेमुळे ती डायरेक्टली जेवढा फंड आहे तेवढाच आपल्या अकाउंटमध्ये तो डायरेक्टली जमा होतो. तोच आहे पहल, प्रत्यक्ष हस्तांतरित लाभ, किंवा त्याला DBT म्हटलं जातं. उद्देश काय याचा? डायव्हर्जन कमी करण्यासाठी आणि डुप्लिकेट किंवा बोगस गॅस LPG कनेक्शन जे आहेत ते काढून टाकण्यासाठी. तर या योजनेअंतर्गत काय केलं जातं मग, LPG सिलेंडर जे आहे, उज्ज्वला योजनेअंतर्गत सारख्या योजनेअंतर्गत तुम्हाला जे सिलेंडर दिले जातात तर त्या बाजारभावाने विकले जातात. तुम्हाला समजा आज गॅसची किंमत 900 रुपये आहे किंवा तुम्हाला तो 900 रुपये बाजारभावाची किंमत आहे, तुम्हाला तो गॅस 900 रुपयालाच घ्यावा लागेल. आणि नंतर त्याच्यावर सरकार जेवढी डिस्काउंट देणार आहे तर डिस्काउंट तुमच्या डायरेक्टली बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. समजा 600 आहे, बऱ्याच लोकांना बघा 200 रुपये आपण म्हणतो गॅस टाकी भरल्यानंतर 200 रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होतात, तर ती याच योजनेअंतर्गत जमा होतात, पहल योजनेअंतर्गत. म्हणजे 600 रुपयाची टाकी तुम्ही देताना 600 रुपये देता, पण शिल्लक 200 रुपये जे आहेत तर ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतात. त्याच्यामुळे तर डायव्हर्जन आणि डुप्लिकेट गॅस कनेक्शन असेल तर ते इथं क्लिअर होतं, कारण प्रत्येकाचं आधार हे बँक खात्याशी जोडलं जातं, त्याच्यामुळे फ्रॉड अकाउंट असण्याची शक्यता खूप कमी आहे. इथं LPG सिलेंडर बाजारभावाने विकले जातात आणि पात्र ग्राहकांना अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात इथं मिळते. ही आहे पहल योजना, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. पुढील योजनेकडे जाऊयात. बघा, पहलवरच किंवा DBTवर प्रश्न विचारला होता. DBT हे पुढीलपैकी कशाचे संक्षिप्त रूप आहे? तर DBT बघा, डिमांड बाय ट्रेड डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, हेच आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. बघा, खूप नॉर्मल प्रश्न आहेत, साधे प्रश्न आहेत. कधी कधी आपल्याला आपल्या दुर्लक्षामुळे असे प्रश्नही चुकतात. तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याचा संक्षिप्त हे DBTचा फुल फॉर्म आहे. तर चला या पुढील योजनेकडे जाऊयात.
पुढील योजना आहे वनधन योजना. नावात सर्व काय वनधन म्हणजेच काय, जंगल वगैरे असेल तर वन जे आहे तर फॉरेस्ट इज वेल्थ. सुरुवात कधी झाली? 14 एप्रिल 2018 रोजी झाली. निसर्गातील गौण अन्न उत्पादनांच्या, थोडंसं मराठीतले अवघड शब्द आहेत, मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस जे आहे इंग्लिशमध्ये, निसर्गातील गौण अन्न उत्पादन. मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस म्हणजेच काय, तर फळं वगैरे असतील, काही लाकूड फाटा असेल किंवा म्हणजे मोठ्या झाडावर मोठ्या प्रमाणात लाकूड नाही करता येणार आपल्याला, पण स्वतःच्या एक काय म्हणते त्याला वापरासाठी ते लाकूड तिथले आदिवासी लोक वापरू शकतात किंवा तिथले फळावर जगून ते आपला उदरनिर्वाह करू शकतात. तरी बेसिकली यासाठीच ही वनधन योजना राबवली जाते. निसर्गातील गौण अन्न उत्पादनांच्या माध्यमातून आदिवासी समूहांचा आर्थिक विकास करणे. ट्रायफेड आणि केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालय या अंतर्गत ही योजना राबवली जाते. 14 एप्रिल 2018 रोजी सुरुवात झाली. आणि काय, तर जे गौण उत्पादन आहे वनांमधलं, निसर्गामधलं, तर त्याच्या माध्यमातून हे आदिवासी समूहाचा इथं आर्थिक विकास घडून आणला जाणार आहे. वनधन योजना. पुढील योजनेकडे जाऊयात. राष्ट्रीय पेन्शन योजना NPS. 2018 की 17 आय थिंक याच्यावर UPSCने प्रश्न विचारला होता. नॅशनल पेन्शन स्कीम किंवा सिस्टम ही एक सरकार पुरस्कृत योजना आहे. म्हणजेच सरकारने याला स्पॉन्सर केलेलं आहे. आणि ह्याला मॅनेज कोण करतं, तर PFRDA, पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया, PFRDA. सुरुवात कधी झाली? 2004 मध्ये सुरुवात झाली. पण ज्यावेळेस सुरुवात झाली तर त्यावेळेस फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच ही स्कीम होती, पेन्शन स्कीम. मग नावातच आहे, राष्ट्रीय म्हणजेच काय नॅशनल आहे, पेन्शन म्हणजेच काय आपली पेन्शन भेटणार आहे आपल्याला आपल्या वयोमर्यादेनंतर. तर कर्मचारी म्हणजे फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच होती जेव्हा 2004 मध्ये सुरुवात झाली. पण 2009 मध्ये सर्वांसाठी ही योजना इथं खुली करण्यात आलेली आहे. ग्राहकांना त्यांच्या कामकाजाच्या जीवनात पेन्शन खात्यात नियमितपणे योगदान द्यावे लागणार आहे. सेवानिवृत्तीनंतर ग्राहक संपूर्ण भागातील काही भाग मागे घेऊ शकतात आणि सेवानिवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी शिल्लक बचत ही मान्यताप्राप्त शेअर, सरकारी रोखे याच्यामध्ये गुंतवू शकतात. काही एवढं विशेष नाही त्याच्यामध्ये. बेसिकली काय आहे, तर तुम्ही समजा कुठल्याही पर्सन आहात किंवा व्यक्ती आहात, तुम्ही या योजनेअंतर्गत तुम्ही पैसे भरणार आहात किंवा तुमचा इन्स्टॉलमेंट भरणार आहात. तुमचे 60 वर्ष झाल्यानंतर, 65 वर्ष झाल्यानंतर तुम्ही या योजनेनंतर तुम्हाला पेन्शन मिळणार आहे. पेन्शन होण्यापेक्षा वन टाईम तुम्ही तिथं काढू शकता. पण सर्व रक्कम तुम्ही काढून घेऊ शकत नाही पेन्शनमधली. काही रक्कम काढू शकता तुमच्या उदरनिर्वाहासाठी आणि राहिलेली शिल्लक रक्कम जी आहे तर ती शिल्लक रक्कम तुम्ही मान्यताप्राप्त शेअर जे असतील, शेअर नंतर रोखे म्हणजे बॉन्ड्स, कॉर्पोरेट डिबेंचर्स यामध्ये गुंतवू शकता. म्हणजे शेअरमध्ये गुंतवल्यामुळे काय होणार, एखाद्या कंपनीचा शेअर तुम्ही विकत घेतला तर त्या शेअरमधून तुम्हाला म्हणजे प्रत्येक महिन्याला किंवा प्रत्येक वर्षी तुम्हाला तिथं उत्पन्न सुरू राहणार आहे तुमचं. म्हणजे तुमचा पगार सुरू राहिल्यासारखं तिथं तुम्हाला इन्कम मिळत जाईल. तर हाही तिथं तुम्हाला फायद्याचा विषय ठरणार आहे. आता कोणताही भारतीय नागरिक, रहिवासी किंवा अनिवासी आणि OCI म्हणजे नागरिक असेल किंवा बाहेरचाही नागरिक असेल, तो भले तो भारताचा रहिवासी असेल किंवा अनिवासी असेल किंवा ओव्हरसीज सिटीजन्स ऑफ इंडिया असतील, OCI जे 65 वर्ष वयापर्यंत NPS मध्ये प्रवेश घेण्यास पात्र आहेत. बघा इथे तुम्हाला विचारलं शकतं की बाहेरचे नागरिक याच्यामध्ये प्रवेश घेऊ शकतात का, तर हो नक्कीच. याच्यामध्ये रहिवासी किंवा अनिवासी आणि OCI सुद्धा याच्यामध्ये प्रवेश घेऊ शकतात 65 वर्षे वयापर्यंत. हे आहे नॅशनल पेन्शन स्कीम. पुढील योजनेकडे जाऊयात. अटल पेन्शन योजना त्याच काहीशा प्रमाणात आहे. सुरुवात झाली 9 मे 2015 रोजी. 2015च्या बजेटमध्ये घोषित केली गेलेली होती. 9 मे 2015 कोलकाता इथे मोदींनी जाहीर केली होती अटल पेन्शन योजना. तर ह्याच्यात काय आहे, असंघटित क्षेत्रातील नागरिकांसाठी पेन्शन योजना आहे. आता ज्या काही बाकीच्या योजना आहेत की काही व्यक्ती आहेत की कुठल्याच योजनेमध्ये किंवा कुठल्याच पेन्शन स्कीममध्ये त्यांचा समावेश झालेला नाही किंवा त्यांनी पार्टिसिपेट केलं नाही किंवा ते त्या कंडिशन फुलफिल करत नव्हते त्या योजनेमध्ये बसण्यासाठी, तर अशा सर्व लोकांना जे कुठल्याही योजनेत समाविष्ट झालेले नाहीत, तर अशा लोकांसाठी ही अटल पेन्शन योजना राबवली गेली होती असंघटित क्षेत्रातील नागरिकांसाठी. वयोगट काय, 18 ते 40 वर्षे आणि 60 वर्षे वयानंतर आधारी म्हणजे तुम्ही कशी भरली तुमची रक्कम, मासिक 1000 ते 5000 रुपये पेन्शन मिळणार आहे तुम्हाला. हे थोडंसं हे झालं आहे मित्रांनो, सॉरी त्याबद्दल. तर 60 वर्ष वयानंतर तुम्हाला काय, तुम्ही अमाऊंट किती भरली 18 ते 40 वर्षापासून, तर त्या बेसिसवर समजा एखाद्यानं कमी अमाऊंट भरली असेल तर त्याला नक्कीच मासिक पेन्शन ही कमीच मिळणार आहे, 1000 मिळू शकते. एखाद्यानं त्याची फुलफिल म्हणजे जेवढी मॅक्झिमम ही होती लिमिट होती तेवढी भरली तर त्याला 5000 रुपये इथं पेन्शन मिळणार आहे. म्हणजे तुम्ही किती इन्स्टॉलमेंट भरत गेला तुमची त्या वयामध्ये त्यानुसार तुम्हाला इथं पेन्शन मिळणार आहे. तसेच वारसदाराला 1.7 लाख रुपये ते 8.5 लाख रुपये म्हणजे तुम्ही कशी रक्कम भरली त्यानुसार एक रक्कमी लाभ मिळणार आहे. या योजनेने 2010-11 साली सुरू केलेले स्वावलंबन योजनेची जागा घेतलेली आहे. बघा कुठली योजना असेल तर ती कुठल्याही तरी मागच्या योजनेला
ही रिप्लेस करत असते. तर त्याचप्रमाणे अटल पेन्शन योजना आहे, तर ह्या स्वावलंबन योजनेच्या जागी ही अटल पेन्शन योजना 9 मे 2015 रोजी आली होती. ही स्वावलंबन योजना कधी आली होती? तर 2010-11 मध्ये ही स्वावलंबन योजना आली होती. त्या जागेची अटल पेन्शन योजना आलेली आहे. तर चला या पुढील योजनेकडे जाऊयात. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही पण खूप जुनी योजना आहे आणि आपल्या प्रत्येक गावाखेड्याला जे सडकेद्वारे जोडलं जातं, तर ती प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत राबवली गेलेली आहे किंवा बांधली गेलेली आहे. सुरुवात कधी झालीची? 25 डिसेंबर 2000 आणि अटलजीकडून ही योजना सुरू केली गेलेली आहे मित्रांनो. अटलजींचा बड्डे त्या दिवशी होता, वाढदिवस. तर ही अटलजींकडून ही योजना राबवली गेली होती 25 डिसेंबर 2000. ही खूप सक्सेसफुल योजना राहिलेली आहे आणि मंत्रालय कोणतं आहे? ग्रामीण विकास. ग्रामीणच्या विकासासाठीच राबवली जाते. त्यामुळे ग्रामीण विकास मंत्रालयाचा उद्देश काय याचा? तर पोहोच मार्ग नसणाऱ्या खेड्यांसाठी सर्व ऋतूंमध्ये वापरण्यास योग्य असेल असे चांगले रस्ते ग्रामीण भागात बांधणे. म्हणजे जिथं जाता येत नाही किंवा पाऊस पडल्यानंतर बऱ्याच जणांना, तुम्हाला खेड्यातल्या लोकांना माहीत असेल की शाळेत जाण्यासाठी आपण किती स्ट्रगल करत होतो, तर ते तुम्हाला म्हणजे चांगल्या प्रत्येक ऋतूमध्ये तुम्हाला एक चांगला पक्का रस्ता असावा, की तुम्ही प्रत्येक गाव हे एका मोठ्या गावाला जोडलेलं असावं. यासाठीच ही खेड्यांसाठी सर्व ऋतूमध्ये वापरण्यास योग्य असेल असे रस्ते ग्रामीण भागात बांधणे हे योजनेचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. आता या योजनेचा तिसरा टप्पा जुलै 2019 दरम्यान मंत्रिमंडळाने मंजूर केला. या टप्प्यात आता प्रत्येक 2 टप्पे अगोदर सक्सेसफुल झालेले आहेत. टप्पा म्हणजेच काय? तर गव्हर्नमेंट आता समजा जुलै 2019 आहे, तर जुलै 2019 मध्ये मंत्रिमंडळामध्ये असा काय निर्णय झाला असेल की येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपण एवढे रस्ते बांधणं गरजेचं आहे. तर यात काय करणार आहे ते येणाऱ्या तिसऱ्या टप्प्यामध्ये? तर 1,25,000 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्याची तरतूद याच्यामध्ये केली गेलेली आहे. 1,25,000 किलोमीटर. म्हणजे आजही ज्या गावांना चांगली सडक नाही आहे, तर त्या गावांना या योजनेअंतर्गत अजूनही सडक दिली जाणार आहे. 1,25,000 किलोमीटरचं लक्ष्य इथं सरकारने ठेवलेलं आहे. या टप्प्यात विशेष भर हा ग्रामीण कृषी बाजारपेठ जे आहेत, तर यांना जोडण्यासाठी इथं लक्ष केलं जाणार आहे. उच्च माध्यमिक शाळा असतील, म्हणजे बऱ्याचदा असं दिसून येतं आपल्याला की पाऊस पडल्यानंतर मुलांना शाळेत जाण्यास खूप त्रास होतो किंवा नदी ओलांडण्यासाठी असेल, असे बऱ्याचदा आपण बातम्यामध्ये बघत असतो. दवाखाने असतील, तर इत्यादींना इथं प्राधान्य दिले जाणार आहे. तर ही होती प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 25 डिसेंबर 2000 रोजी. तर चला पुढील योजनेकडे जाऊयात. राष्ट्रीय वयोश्री योजना, ह्याच्यावरही प्रश्न आला होता. आपण अगोदर प्रश्न बघूयात. बघा, हा प्रश्न आय थिंक कंबाईनचा प्रश्न आहे. हा दारिद्र्य रेषेखालील श्रेणीतील ज्येष्ठ नागरिकांना भौतिक साधने आणि सहाय्यक साधने उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने कोणती योजना सुरू केली होती? दारिद्र्य रेषेखालील योजना काय करणे? भौतिक साधने देणे. भौतिक साधने म्हणजेच काय? एखाद्याला ऐकायला येत नसेल तर त्याला कानातलं मशीन देणं, एखाद्याला चालता येत नसेल तर त्याला ती काठी वगैरे किंवा सायकल असेल तर सायकल प्रोव्हाइड करणं. तर अशा कुठल्या योजनेअंतर्गत दिलं जातं? तर ती सर्वांनाच माहिती आहे, राष्ट्रीय वयोश्री योजना. तर बघूयात आपण डिटेलमध्ये आहे स्कीमबद्दल, योजनेबद्दल. राष्ट्रीय वयोश्री योजना सुरुवात कधी झाली? 1 एप्रिल 2017. नेल्लोर, आंध्र प्रदेशमधील जे गाव आहे नेल्लोर, तर त्या नेल्लोर इथून सुरुवात झालेली आहे. दारिद्र्य रेषेखालील तथा आर्थिक दुर्बल गटातील, म्हणजे दारिद्र्य रेषेखालील असेल किंवा आर्थिक दुर्बल असेल, आर्थिकरित्या तो कमकुवत असेल, तर अशा गटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सहाय्यक उपकरणे म्हणजेच काय? तर त्या उपकरणाद्वारे त्याचं काही दुःख असेल किंवा त्याचे हाल असेल तर ते कमी होईल किंवा कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. तर अशा सहाय्यक उपकरणे प्रदान करून त्यांना सक्रिय जीवनात आणणे व वृद्धांसाठी अनुकूल समाजाची निर्मिती करणे इथं या अंतर्गत उद्देश ठेवण्यात आलेला आहे. यानुसार ज्येष्ठ नागरिकांना श्रवणयंत्र, म्हणजे ती कानाचं मशीन जे असतं, श्रवणयंत्र, व्हीलचेअर इत्यादी सहाय्यक उपकरणे प्रदान करण्यात येणार आहेत. हे काय तर ते आहे श्रवणयंत्र. असे व्हीलचेअर असतील, श्रवणयंत्र किंवा असं चालण्यासाठी काही उपकरण असेल, तर हे तुम्हाला तिथं ज्येष्ठ नागरिकांना इथं प्रोव्हाइड केलं जाणार आहे राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत. काय नाव आहे? कधी सुरुवात झाली? 1 एप्रिल 2017 रोजी राष्ट्रीय वयोश्री योजना. तर हे आहे राष्ट्रीय वयोश्री योजनेबद्दल. चला पुढील योजनेबद्दल बघूयात आपण. युविका, युवा विज्ञान कार्यक्रम. योजना म्हणण्यापेक्षा एक कार्यक्रम आहे, प्रोग्राम आहे हा. आणि हा काय आहे तर सुरुवात कधी झाली? 4 मार्च 2019 रोजी. रिसेंटली न्यूजमध्येच आहे हा. युवा वैज्ञानिक कार्यक्रमाला, यंग सायंटिस्ट प्रोग्रामला युवा विज्ञान कार्यक्रम असेही म्हणतात. आता वैज्ञानिक कार्यक्रम काय तर हिंदीमध्ये झाला. युविका काय आहे तर युवा विज्ञान कार्यक्रम, म्हणजे मराठीमध्ये वाचत तर युवा विज्ञान कार्यक्रम. तर इस्रोद्वारे हा शालेय विद्यार्थ्यांसाठी राबवलेला गेलेला प्रोग्राम आहे. इस्रोद्वारे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, त्याद्वारे हा विद्यार्थ्यांसाठी. उद्देश काय आहे ह्याच्यामध्ये? शालेय विद्यार्थ्यांमध्ये अंतरिक्ष क्रियाबाबत स्वास्थ्य जागृत करण्यासाठी. बेसिकली काय तर इस्रो म्हणजे काय बाबा, सॅटेलाइट कसं सोडतात, मिसाईल कसं सोडलं जातं,
याच्याबद्दल एक उत्सुकता असते, तर ती उत्सुकता अजून जाणून घेण्यासाठी की त्यांना कसं काम चाललं जातं अवकाशयानामध्ये किंवा अवकाशशास्त्र याबद्दल थोडीशी डिटेल माहिती देण्यासाठी, म्हणजे बेसिक माहिती असावी त्यांना, यासाठी ही युविका योजना इस्रोकडून राबवली गेलेली आहे. या अंतर्गत काय केलं जातं मग, तर 100हून अधिक विद्यार्थी म्हणजे 100हून अधिक विद्यार्थी निवडले जातात. प्रत्येकी तीन म्हणजे एका राज्यातून 3 विद्यार्थी ग्रामीण भागातील असेल तर त्याला प्राधान्य दिलं जातं अजून. आणि म्हणजे जे मुलं 8वीतून 9वीत गेलेले आहेत, समजा 8वी पास झाला आणि 9वीमध्ये जाणार आहे तो येणाऱ्या काळामध्ये, तर यामधल्या गॅपमध्ये असेल तर तो 15 दिवसाचा काही कार्यकाळ असेल त्यांचा, तर या या काळामध्ये त्यांना तिथं प्रशिक्षण दिलं जातं किंवा एक बेसिक माहिती दिली जाते. पहिले केंद्र असंच कुठं गेलं ते आगरतळा त्रिपुराची राजधानी आहे, तर त्रिपुरामध्येच इथं ते पहिले केंद्र इथं युविकासाठी स्थापन केले गेलेलं आहे, उभारलं गेलेलं आहे. ही आहे युविका म्हणजेच काय, तर इस्रोची जी स्पेसमध्ये जेवढे काही हे करते प्रयोग करते, तर त्या प्रयोगाबद्दल एक बेसिक माहिती असावी त्यांना, तर तेच आहे युविका. जेणेकरून ते फ्युचरमध्ये ते प्लॅन करू शकतात की ड्रीम ठेवू शकतात की आम्हाला काही असं स्पेसमध्ये रिसर्च वगैरे करायचं आहे, तर यासाठीची बेसिकली स्कीम आहे युविका. पुढील योजनेकडे जाऊयात. प्रधानमंत्री अभिनव अध्ययन कार्यक्रम हे त्याच प्रमाणात आहे काही शालेय मुलांसाठी. 10 ऑक्टोबर 2019 रोजी ही योजना सुरुवात झाली. प्रतिभावान विद्यार्थ्यांच्या त्यांच्या संपूर्ण क्षमतेची जाणीव करून देणे आणि त्यांना समाजासाठी योगदान देण्याला प्रोत्साहन देणे. तर मागची कशी युविका ही फक्त स्पेससाठी किंवा इस्रोद्वारे राबवल्यामुळे जे स्पेस सायन्स असेल त्याच्यामध्ये मार्गदर्शन करत होती, तर ही योजना जी आहे ध्रुव, तर ही समाजासाठी आहे. एकंदरीत सामाजिक विकास व्हावा किंवा देशात अर्थव्यवस्थेला 5 ट्रिलियनला काही यांच्याकडूनही सहकार्य व्हावं किंवा नवीन काही आयडियाज मिळाव्यात, ह्यासाठीची ध्रुव योजना राबवली जाते. देशाच्या अर्थव्यवस्थेला 5 ट्रिलियन करण्यासाठी अभिनव नागरिकाचे रसद या कार्यक्रमात मिळणार आहे. बालकांना विविध क्षेत्रातील नामांकित तज्ज्ञांचे इथं मार्गदर्शन दिले जाते. विशेष असं काही नाही ध्रुवमध्ये, एवढंच आहे. ही होती ध्रुव स्कीम. पुढे योजनेकडे जाऊयात. मेक इन इंडिया, मग सांगितलं आत्मनिर्भर भारत, त्याच काहीशा प्रमाणात सिमिलर स्कीम आहे. जो बब्बर शेर बोलले ते राहुल गांधी, हा बब्बर शेर तोच आहे, मेक इन इंडियाचा बब्बर शेर. तर मेक इन इंडिया काय आहे, सुरुवात कधी झाली, 25 सप्टेंबर 2014 रोजी दिल्ली येथून याचा प्रारंभ झालेला आहे. 25 सप्टेंबर 2014 रोजी, म्हणजे सरकार आल्यानंतर 2-3 महिन्यामध्येच, म्हणजे पहिलं मोदी सरकार. याचं मंत्रालय कोणतं आहे, वाणिज्य व उद्योग मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. उद्देश काय याच्यामध्ये, भारत हे उत्पादन क्षेत्रासाठी जगाचे केंद्र बनवावे. आपण बघतो आज बहुतेक आपली खेळणी असतील तर ते चायनामधून बनवली जातात, तर हे चायनामधून मागवण्यापेक्षा आपण स्वतः हब असेल, हे फक्त खेळण्याबद्दलच नाही तर बाकी सर्वच गोष्टीबद्दल आपण भारतालाच या उत्पादनासाठीचं एक केंद्र बनवावं, हा उद्देश आहे मेक इन इंडियाचा आहे. तर देशांतर्गत उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि देशात गुंतवणूक वाढवण्याच्या उद्देशाने ही योजना राबवली गेली, मेक इन इंडिया, 25 सप्टेंबर 2014 रोजी. तर चला या पुढील योजनेकडे जाऊयात. उजाला योजना. उजाला काय योजना काय सांगते, 5 जानेवारी 2015 रोजी सुरुवात झाली याची. त्याचा फुल फॉर्म बघूयात आपण. उन्नत ज्योती बाय अफोर्डेबल एलईडीज फॉर ऑल. एलईडी लक्ष ठेवा थोडं, एलईडी तिथं दिलेला आहे तुम्हाला. काय उद्देश त्याचा, देशभरातील घराघरामध्ये परवडणाऱ्या दरात एलईडी बल्ब पुरवणे. आता ही एलईडी बल्ब बघा, मागे बऱ्याचदा असं दिसून येतं आपल्याला की एलईडी बल्ब खूप स्वस्तामध्ये मिळत होते त्यावेळी, म्हणजे अजूनही दिले जातात. एलईडी बल्बचा म्हणजे फायदा खूप होतो, त्याच्यामुळे लाईटची सेव्हिंगही होती, पोल्युशनही कमी होतं. तर असे बरेच प्रकारचे फायदे असल्यामुळे एलईडी इथं कमी दरामध्ये वाटून इथं काहीसं प्रमाणात विजेची बचत केली जात होती. तर तीच आहे उजाला योजना, 5 जानेवारी 2015. लक्षात ठेवायचं काय इथं विचारण्यासारखं परीक्षेमध्ये, तर इथं स्वस्तामध्ये किंवा परवडण्यासारख्या रुपयामध्ये आपल्याला एलईडी दिले जाणार आहेत सर्वांसाठीच एलईडी. ही आहे उजाला योजना. तर पुढील योजनेकडे जाऊयात. श्रेयश योजना. श्रेयश मिनिस्ट्री ऑफ HRD म्हणजे शिक्षण मंत्रालयाअंतर्गत राबवली जाते, 27 फेब्रुवारी 2019 रोजी. आणि उद्देश काय याचा, तर BA-BSc सारख्या अतांत्रिक म्हणजे काय, जे नॉन टेक्निकल फील्ड आहेत त्यातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची संधी देऊन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हाच याचा उद्देश आहे. जे नॉन टेक्निकल फील्डमधले आहेत तर त्यांना भविष्यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हेच श्रेयसचं इथं उद्दिष्ट आहे. एवढंच आहे, त्याबद्दल विशेष असं काही नाही. तर पुढील योजनेकडे जाऊयात. दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना. नावाचं थोडं डिकोडिंग केलं आपण, दीनदयाळ उपाध्याय तर कुठं पण असतात आपले, त्याच्यामुळे अंत्योदय योजनेकडे थोडंसं लक्ष ठेवा. अंत्योदय म्हणजे शेवटच्या घटकाचा उदय झाला पाहिजे किंवा त्याची एक प्रगती झाली पाहिजे, हा अंत्योदय असतं. अंत्योदय ग्रामीण विकास मंत्रालय या मंत्रालयाअंतर्गत ही योजना राबवली जाते.
गरीब लोकांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन त्यांना मदत करणे. आता गरीब लोक असेल तर त्याला काही समजा बांधकाम शिकवणं किंवा दुसरं काही असेल काम असेल तर ते शिकवणं, असं कौशल्य प्रोव्हाइड करून त्यांना एक प्रशिक्षण देऊन त्यांना मदत करणं. ते काम कला शिकवल्यानंतर ऑफकोर्स ते मग कुठेतरी काम करतील आणि त्यांना आर्थिक सहकार्य मिळेल तिथं. तर हेच उद्दिष्ट अंत्योदय योजनेचं आहे. या योजनेचे आजीविकाची जागा घेतलेली आहे. मागं पण बघितलं आपण अटल योजना कशी, अटल पेन्शन योजना कशी स्वावलंबनाची जागा घेतली, त्याचप्रमाणे इथं अंत्योदय योजनेनं ह्या आजीविकाची जागा घेतलेली आहे. आजीविका उद्दिष्ट काय? आवश्यक आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात कौशल्य विकास करणे, लोकांना एक स्किल प्रोव्हाइड करणे, या दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत उद्दिष्ट ठेवले गेलेलं आहे. पुढील योजनेकडे जाऊयात. प्रोजेक्ट नेत्र म्हणजेच काय? डोळा म्हणजेच काय? डोळा लक्ष ठेवतो कुठेतरी, त्याचप्रमाणे हे नेत्रही तसंच काम करतं. हा इस्रोकडून राबवला गेलेला प्रकल्प आहे. भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था म्हणजेच काय? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. भारताच्या अवकाशातील कार्यरत उपग्रहांना धोका पोहोचू शकणाऱ्या धोक्याची पूर्वकल्पना देणारी प्रणाली. समजा आपला भारताचा काही उपग्रह आहे, समजा हा सॅटेलाईट आहे आपला भारताचा, तर आपण बऱ्याचदा काय होतं की एखाद्या सॅटेलाईटचं काम झाल्यानंतर कुठलाही देश त्याला खाली आणत नाही, आहे त्याच ठिकाणी त्याला तिथं सोडून दिला जातो. म्हणजे असंच करून आता स्पेसमध्ये खूप सारा कचरा जमा झालेला आहे. समजा आपला दुसरा एखादा ॲक्टिव्ह सॅटेलाईट आहे आणि दुसरा एखादा कचरा येऊन जर त्याला धडकला तर त्या आपल्या सॅटेलाईटचं इथं म्हणजे तोडफोड होऊ शकते आणि तो निकामी होऊ शकतो. तर हे टाळण्यासाठीच हे नेत्र राबवलं गेलेलं आहे. म्हणजे आपले स्पेसमध्ये जेवढे काही सॅटेलाईट आहेत तर त्यांना येऊन काही कुठला कचरा किंवा कुठला खडक वगैरे धडकू नये आणि त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी किंवा त्याची पूर्वकल्पना देण्यासाठी हा प्रोजेक्ट नेत्र प्रकल्प इस्रोद्वारे राबवला गेलेला आहे. नेत्राचा फुलफॉर्म काय आहे तर नेटवर्क फॉर स्पेस ऑब्जेक्ट ट्रॅकिंग अँड ॲनालिसिस. हा प्रोजेक्ट नेत्र आहे, इस्रोद्वारे राबवला गेलेला प्रकल्प आहे. पुढील योजनेकडे जाऊयात. सुगम्य भारत अभियान. सुगम्य भारत इंग्लिशमध्ये बघितलं तर ॲक्सेसिबल इंडिया कॅम्पेन. ॲक्सेसिबल म्हणजेच काय तर सर्वांना सहज शक्य होईल अशा स्वरूपाचा. सर्वांना शक्य म्हणजे कसा तर 3 डिसेंबर 2015 रोजी आंतरराष्ट्रीय अपंग दिवस आहे, तर त्या दिवशी अरुण जेटलीजींच्या हस्ते ही योजना सुरुवात करण्यात आली होती. 3 डिसेंबर 2015 रोजी सामाजिक व न्याय मंत्रालय. ॲक्सेसिबल इंडिया म्हणजेच काय तर समजा एखादा व्यक्ती आहे तर त्याला समजा बसमध्ये चढायचं आहे आणि तो अपंग आहे पायाने, तर त्याला बसमध्ये चढण्यासाठी असं काही सुविधा प्रोव्हाइड करता येईल का आपल्याला, किंवा बस स्टॉपवरती काही स्टेज वगैरे असेल छोटीशी किंवा चेअर असेल अशा प्रकारची की त्याला ऑटोमॅटिकली ती वर उचलून ठेवू शकते. म्हणजे फक्त एक एक्झाम्पल सांगितलं तर अशा प्रकारच्या सुविधा सुगम्य भारत मग ती इन्व्हायरमेंट ॲक्सेसिबिलिटी त्यांना प्रोव्हाइड करायची. ट्रान्सपोर्टेशन सिस्टम ॲक्सेसिबल करायचं त्यांना, म्हणजे जाण्यासारखं त्यांना सहज शक्य होईल अशा स्वरूपात. किंवा इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन इकोसिस्टम, म्हणजे एखादा व्यक्ती इंटरनेट कसं वापरू शकतो का, तर यासाठी मग त्यांना व्हॉइस सर्चिंगसारखे ऑप्शन देऊन किंवा दुसऱ्या काही सुविधा अशा प्रोव्हाइड करून अपंग असतील त्यांनाही ॲक्सेसिबल करणं, सुगम्य करणं. तर हेच उद्दिष्ट या योजनेचं आहे, सुगम्य भारत अभियान. पुढील योजनेकडे जाऊयात. प्रधानमंत्री वय वंदना योजना. तर याच्यामध्ये विशेष असं काही नाही मित्रांनो. 21 जुलै 2017 रोजी ही अरुण जेटली यांच्याकडून ही योजना सुरू केली गेली होती. 21 जुलै 2017. तर ज्येष्ठ नागरिकांना, आता हे थोडंसं तू वाचल्यानंतर तुम्हाला कळणार नाही, तर एक बेसिक फॅक्ट काय याच्यामध्ये, तर तुमच्याकडून काही रक्कम समजा तुम्ही एखादी पेन्शनच्या स्वरूपात तुम्ही कोणत्याही योजनेकडे संस्थेकडे जमा केली, तर काही काळानंतर समजा आज 60 वर्ष झाल्यानंतर तुम्ही 5 लाख रुपये जमा केलेले आहेत आणि 10 वर्षानंतर तुम्ही ते परत घेणार आहात. म्हणजे 5 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला त्या 5 लाख रुपयांवर 8% व्याज इथं दिलं जाणार आहे. 5 लाखावर 8% जर मिळालं तर तुम्हाला तुमचा इथं सर्वायवलसाठी तिथं तुम्हाला सहज शक्य होणार आहे. 5 लाखाच्या रकमेवर 8% व्याज म्हणजे खूप सारी चांगली अमाऊंट तुम्हाला ह्या अंतर्गत मिळणार आहे तिथं. तेच आहे 10 वर्षानंतर परत रक्कम मिळणार आहे आणि कधीही 98% रक्कम तुम्हाला परत घेता येऊ शकते. मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस आणि एम्पॉवरमेंट अंतर्गत ही योजना राबवली जाते. विशेष असं काही नाही योजनेमध्ये. पुढील योजनेकडे जाऊयात. अमृत योजना. अटल मिशन फॉर रिज्युविनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन. सुरुवात कधी झाली बघा, थोडंसं रिज्युविनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच काय शहरी भागाचा विकास करून आणायचा आहे, रिज्युविनेट करायचं आणि ट्रान्सफॉर्म करायचं. सुरुवात कधी झाली 25 जून 2015 रोजी या योजनेची सुरुवात झाली आहे. उद्देश काय तर देशातील नागरी वसाहतीत वीज, सांडपाणी व्यवस्था, पाणी पुरवठा पुरवणे, बेसिक ज्या नीड्स असतात डेली नीड्स सारख्या, तर त्या वीज असेल, सांडपाणी असेल किंवा पाणी पुरवठा व्यवस्थापन असेल इत्यादी सुविधा प्रोव्हाइड करणं कुठं नागरी वसाहतीमध्ये. तर हेच या योजनेचं उद्दिष्ट आहे. इथं देशातील 500 शहराचा समावेश यात आहे, तर महाराष्ट्रातील 43 शहरं या योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेली आहेत.
म्हणजे जी ही आहे स्मार्ट सिटी प्रोजेक्ट, ज्याच्यामध्ये 100 शहर आहेत त्यांना स्मार्ट बनवायचा प्रयत्न करत आहोत आपण. तर त्याच काहीशा प्रमाणात ही स्कीम आहे अमृत योजना. फक्त त्याच्यामध्ये 500 शहरांचा समावेश आहे आणि याच्यामध्ये खूप बेसिक नीड्स जे असतात, पाणी, नंतर सांडपाणी व्यवस्थापन, पाणी पुरवठा, वीज, तर ह्यासारख्या योजना या अमृत योजनेअंतर्गत राबवल्या जाणार आहेत. अमृत योजना. पुढील योजनेकडे जाऊयात. दीनदयाळ उपाध्याय कौशल्य विकास योजना. ग्रामीण भागातील युवक युवतींना प्रशिक्षण देऊन विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून देणे, हाच बेसिक त्याचा इथं उद्दिष्ट आहे. ग्रामीण भागातील जे युवक युवती असतात त्यांना काही प्रशिक्षण देऊन त्यांना विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून देणे हे योजनेचं उद्दिष्ट आहे. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये योजनेमध्ये सामाजिक वंचित गटाचे अनिवार्य कव्हरेज, म्हणजे हे मॅन्डेटरी आहे, त्यांना SC ST 50% त्यात असणे गरजेचं आहे. समजा 100 जर तुम्ही मुलांना प्रशिक्षण देणार असाल तर 50 मुलं तुमचे SC ST मधले असले पाहिजेत. अल्पसंख्याक जे असतील तर ते 15% आणि महिला 33% इथं असणं त्या योजनेअंतर्गत गरजेचं आहे. ग्रामीण गरीब तरुणांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि जागतिक पातळीवर संबंधित कामगार दलात रूपांतरित करणे. तर जागतिकचं सोडा, पण आपल्याला फक्त आर्थिकदृष्ट्या जरी स्वतंत्र केलं तर खूप सफिशियंट आहे इथं सर्वायवलसाठी सुद्धा. आणि नंतर काय तर राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशनचा एक भाग 15 ते 35 वर्ष वयोगटातील तरुणावर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. अंतर्गत 15 ते 35 वयोगटातील जे नागरिक आहेत किंवा युवक आहेत तर त्या युवकांवर इथं फोकस केला जाणार आहे. बेसिकली काय तर ग्रामीण भागातील युवक युवतींना प्रशिक्षण देऊन त्यांना विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून देणं हे योजनेचं उद्दिष्ट इथं ठेवण्यात आलेलं आहे. तर पुढची योजना आहे उस्ताद योजना. उस्ताद बघूया आपण, त्याचं फुल फॉर्म बघूयात आपण. उस्ताद, आपण एखादा कारागीर असेल तर आपण त्याला म्हणतो उस्ताद. काय उस्ताद, तर त्याचप्रमाणे ही योजना उस्ताद नावाने राबवली गेली आहे. तर कारागिरीसाठी आहे. अपग्रेडिंग स्किल्स ट्रेनिंग इन ट्रॅडिशनल आर्ट्स फॉर डेव्हलपमेंट. ट्रॅडिशनल आर्टमध्ये तुम्हाला काही स्किल ट्रेनिंग प्रोव्हाइड केल्या जाणार आहे त्या योजनेअंतर्गत उस्तादमध्ये. सुरुवात झाली 15 मे 2015 रोजी वाराणसी उत्तर प्रदेशातून. 15 मे 2015 उत्तर प्रदेशातून. उद्देश काय? अल्पसंख्याक पारंपरिक व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी आर्थिक सहाय्य व मार्केटिंग प्रशिक्षण देणे. अल्पसंख्याक पारंपरिक व्यावसायिकांना, जे व्यावसायिक आहेत पारंपरिक व्यवसाय, कोरीव काम असेल, इथं दिलं बघा आता, कोरीव काम किंवा नक्षीकाम असेल किंवा रंगरंगोटी करणारं काम असेल असं कलाकुसरसारखं, तर त्या व्यवसायासाठी वृद्धीसाठी आर्थिक सहाय्यही आणि मार्केटिंगसाठी प्रशिक्षणही, म्हणजे तुम्हाला पैसाही प्रोव्हाइड केला जाणार आहे आणि ती मार्केटिंग कशी करायची, ती विकायचं कसं, तर ह्याबद्दल सुद्धा तुम्हाला इथं प्रशिक्षण दिले जाणार आहे. यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून अल्पसंख्याक कल्याण मंत्रालयाने हुनर हाट हा प्रकल्प सुरू केलेला आहे. आपण बऱ्याचदा न्यूजमध्ये बघतो हुनर हाट. तर तेच आहे, बऱ्याचदा दिल्लीमध्येच हा आयोजित केला जातो. तर हे आहे हुनर हाट, इथं प्रकल्प राबवला जातो, त्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी. मीही याच्यामध्ये बऱ्याच वेळा सहभागी झालेलो आहे दिल्लीमध्ये असताना. तर हे आहे हुनर हाट उस्ताद योजना. पुढील योजनेकडे जाऊयात आता. प्रधानमंत्री नई मंजिल योजना. मागच्या राज्यसेवेमध्येच याच्यावर प्रश्न विचारला होता. नई मंजिल योजना जानेवारी 2016 मध्ये जागतिक बँकेचे अर्थसहाय्य याला लाभलेले आहे. उद्देश काय तर औपचारिक शिक्षणापासून वंचित राहिलेल्या अल्पसंख्याक, आणि प्रश्न असा विचारला होता की खालीपैकी कोणती योजना ही अल्पसंख्याकांसाठी राबवली जाते, आणि 4 स्कीम होत्या खाली, आणि त्यातली एक पर्याय होती नई मंजिल. तर ही नई मंजिल योजना अल्पसंख्याकांसाठी राबवली जाते, विशेषतः मुस्लिम समाजातील व्यक्तींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करून घेण्यासाठी. जे अल्पसंख्याक आहेत त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये समाविष्ट करण्यासाठी ही प्रधानमंत्री नई मंजिल, एक नई दिशा, नई मंजिल, न्यू डेस्टिनेशन, ही योजना राबवली जाते. जानेवारी 2015 मध्ये ही सुरू झालेली आहे. ही आहे नई मंजिल योजना. पुढील योजनेकडे जाऊयात. समग्र शिक्षा अभियान. समग्र शिक्षा, आपण बहुतेक याच्याबद्दल अवेअर असाल. समग्र शिक्षा 24 मे 2018 रोजी योजनेची सुरुवात झालेली आहे. सर्व शिक्षा, म्हणजे काही योजनांचं पूर्वीच्या योजनेचं एकत्रीकरण करून ही समग्र शिक्षा अभियान सुरू करण्यात आलेली आहे. समग्र शिक्षा बघू शकता तुम्ही इथं. सर्व शिक्षा अभियान म्हणजे त्या पूर्वीच्या कोणत्या योजना आहेत मग? सर्व शिक्षा अभियान आहे, माध्यमिक शिक्षा अभियान आणि शिक्षक प्रशिक्षण, या तिन्हींचं एकत्रीकरण करून ही समग्र शिक्षा अभियान राबवली गेली आहे. याचं प्रायोजक कोण आहे तर केंद्रीय मानव विकास मंत्रालय. हे थोडंसं तुम्ही प्रत्येक स्लाइडमध्ये चेक करत चाला आहे. शिक्षण मंत्रालय आहे, केंद्रीय शिक्षण मंत्रालय आहे. तर त्या अंतर्गत ही समग्र शिक्षा योजना राबवली जाते. उद्देश काय याचा? विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन त्यांचा सर्वांगीण विकास करणे, क्वालिटी एज्युकेशन प्रोव्हाइड करणे आणि त्यांचं एम्पॉवरमेंट करणं, हेच याचं उद्दिष्ट आहे. अनुदानातून 10% रक्कम ही स्वच्छतेसाठी सुद्धा खर्च करायची इथं ठरवलं गेलेलं आहे. समजा 100 रुपये जर भेटले, त्या अनुदानामध्ये 10 रुपये हे तुम्हाला स्वच्छतेसाठी शाळेतील खर्च करणं गरजेचं आहे. तर हे आहे समग्र शिक्षा अभियान 2018 रोजी, 24 मे 2018 रोजी सुरुवात झालेली आहे. पुढील योजनेकडे जाऊयात. हेफा योजना. हेफा योजनेवर
2018 UPSCमध्ये पण प्रश्न विचारला होता, हायर एज्युकेशन फायनान्सिंग एजन्सी. देशातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये पायाभूत सुविधांची उपलब्धता व त्यांच्या विकासासाठी हेपा या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. म्हणजे उच्च शिक्षण संस्था आहेत ज्या IIT सारख्या, IIM सारख्या, तर एम्स सारख्या, तर या उच्च शिक्षण संस्थांमध्ये पायाभूत सुविधा ज्या असतात तर त्या पायाभूत सुविधांची उपलब्धता करून देण्यासाठी ही योजना राबवली गेलेली आहे. 13 सप्टेंबर 2016 रोजी केंद्राने या संस्थेस याच्या स्थापनेस मंजुरी दिली होती. हेपा हायर एज्युकेशन फायनान्सिंग एजन्सी, IITs असतील, NIT, IISc, एम्स ह्या हायर एज्युकेशन फायनान्सिंग एजन्सी आहेत, हायर एज्युकेशन एजन्सीज आहेत. तर ही झाली हेपा योजनेबद्दल. पुढील योजनाबद्दल बघूयात. प्रधानमंत्री आवास योजना. आवास योजना म्हणजेच काय, तिथं तुम्हाला घर प्रोव्हाइड केलं जाणार आहे. सुरुवात 21 फेब्रुवारी 2016 मध्ये रायपूर, छत्तीसगडची राजधानी आहे रायपूर, हे 21 फेब्रुवारी तिथून सुरुवात झाली याची. सर्वांसाठी घरे या संकल्पनेवर आधारित 2022 पर्यंत देशातील सर्व गरिबांसाठी 5 कोटी घरे बांधून देण्याचे इथं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. 5 कोटी घरे कधीपर्यंत? 2022 पर्यंत. सर्वांसाठी घरे ही टॅगलाईन आहे त्याची. सुरुवात कुठून झाली? 21 फेब्रुवारी 2016 मध्ये छत्तीसगडची राजधानी जी आहे रायपूर, तर त्या छत्तीसगडच्या राजधानीमधून याची सुरुवात झालेली आहे 21 फेब्रुवारी 2016 रोजी. तर ही होती प्रधानमंत्री आवास योजना. ही तुम्ही लोगो लक्षात ठेवू शकता, लक्षात ठेवण्यासाठी. तर पुढील योजनेकडे जाऊयात. श्यामाप्रसाद मुखर्जी नॅशनल रुर्बन मिशन. ह्या रुर्बनवर लक्ष जरी केलं तुम्ही केंद्रित, तरी तुम्हाला या योजनेचा अर्थ इथं क्लिअर होऊ शकतो. रुर्बन, काहीसं अर्बन आणि रुरल याचं मिक्सचर दिसतं इथं. तर योजनेचा उद्देशही तोच आहे. उद्देश काय आहे तर शहरी स्वरूपाच्या सुविधा तडजोड न करता समानता व सर्वसमावेशतावर भर देऊन खेड्यांचा सामूहिक विकास करणे. ज्या शहरामध्ये सुविधा असतात 24/7 इलेक्ट्रिफिकेशन असतं, त्यांच्याकडे लाईटची सुविधा आहे, स्वच्छ पिण्याचं पाणी आहे, तर या बेसिक सुविधा जशा शहरामध्ये मिळतात त्याच प्रमाणात ते आपल्याला खेड्यामध्ये मिळाल्या पाहिजेत. तर अशा स्वरूपातून खेड्यांचा विकास सामूहिक विकास करणं ह्या श्यामाप्रसाद मुखर्जी नॅशनल रुर्बन मिशनमधून लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. सुरुवात कधी ते झाली त्याची? 21 फेब्रुवारी 2016 रोजी छत्तीसगडमध्ये, 21 फेब्रुवारी 2016. आणि ग्रामीण विकास मंत्रालय ह्याचे हे प्रायोजक आहे. ह्या मंत्रालयाअंतर्गत ही योजना राबवली जाते. श्यामाप्रसाद मुखर्जी नॅशनल रुर्बन मिशन. तर ही होती नॅशनल रुर्बन मिशन. पुढील योजनेकडे जाऊयात. मित्रांनो, योजना इथं संपलेल्या आहेत. तर जवळपास आपण 50+ योजना इथं बघितलेल्या आहेत. तुम्ही एवढ्या वेळ जोडलेले आहात त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार. मित्रांनो, एक्झामला जाण्या अगोदर ह्या स्कीमची रिव्हिजन करत चला. ती एक्झाम कुठलीही असेल, केंद्राची असेल, राज्याची असेल, तुमचे 2-3 प्रश्न इझिली याच्यामध्ये टॅकल होऊ शकतात. तुम्ही लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून आभार. तुम्ही मला व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला शेअर करा मित्रांनो, बाकीच्यांना याचा फायदा होऊ द्या. आणि लाईकही करा, फॉलोही करा तुम्ही फॉलो केलं नसेल तर. आणि कमेंटही करा तुम्हाला कुठे काही अडचण आली असेल किंवा अजून काही तुमचे सजेशन्स असतील. आणि बेल आयकॉनही तुम्ही क्लिक करून ठेवा मित्रांनो. असेच आम्ही नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर तुम्ही बेल आयकॉन प्रेस करून ठेवला असेल तर तुम्हाला लगेच तिथं नोटिफिकेशन येऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तर तुम्ही जोडलेले राहिले त्याबद्दल तुमचं अगदी मनापासून आभार. आणि थांबूयात मित्रांनो. थँक्यू सो मच.